आयुर्वेदाबद्दल थोडक्यात सांगायचं तर ती केवळ चिकित्सा पद्धती नाही, ती जीवन जगण्याची पद्धत आहे. आयुर्वेद दोन शब्द त्याच्यामध्ये आहेत. आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे जाणून घेणे. म्हणजे आपलं आयुष्य, मानवी आयुष्य याची संपूर्ण पद्धतीने माहिती करून घेणं किंवा त्याच्याबद्दल जाणून घेणं म्हणजे आयुर्वेद आहे. आमचा जो एक महत्त्वाचा ग्रंथ आहे अष्टांग हृदय, वाग्भटाचा ग्रंथ आहे आणि त्याच्या आधी त्याने अष्टांग संग्रह लिहिला होता. तर अष्टांग संग्रहामध्ये तो वाग्भटाचाच ग्रंथ आहे. या दोन्ही ग्रंथामध्ये एक श्लोक असा आहे की सप्ताहेन गुणा लाभे क्रिया मान्याम कारे. आमच्या वैद्यांसाठी तो नियम दिला की कोणत्याही रुग्णाला 7 दिवसामध्ये जर उपशय मिळाला नाही, म्हणजे त्याला बरं वाटायला लागलं नाही, एक तर रोग पूर्ण बरा झाला पाहिजे किंवा त्याला बरं वाटायला लागलं पाहिजे. असं जर झालं नाही तर तुम्ही पुन्हा विचार करा, पुन्हा त्याची तपासणी करा, तुमचं काय चुकलं ते बघा आणि मग परत चिकित्सा. कारण ही चूक वैद्याची आहे. 7 दिवसात बरं वाटलं पाहिजे. आणि एवढंच नाही, मग हे तर झालं माणसांची चिकित्सा. पण त्या प्राचीन काळामध्ये घोड्यांची चिकित्सा, गायींची चिकित्सा, हत्तींची चिकित्सा, वृक्षांची चिकित्सा, अशी पण चिकित्सा म्हणजे वृक्षायुर्वेद, गवायुर्वेद, अश्वायुर्वेद, हस्त्यायुर्वेद असे ग्रंथ आजही आहेत. तर आयुर्वेद हा फक्त मनुष्यापुरता नाही आहे, तर तो सगळ्या प्राणी पशुपक्ष्यांबद्दलचा पण आहे. आमच्या चरक संहितेमध्ये तर प्रत्येक प्राण्याला ज्वर झाला तर त्याची वेगवेगळी नावं सांगितलेली. हत्तीर झाला तर त्याला पाकल असं म्हणतात, अशी वेगवेगळी नावं दिलेली. तर प्रचंड समृद्ध साहित्य आयुर्वेदाचं हे आजही उपलब्ध आहे. आणि मग एखाद्या माणसाला जर 10 ठिकाणी वेदना तर त्याने 10 डॉक्टर रेफर करायचे, त्याची तेवढी कॉस्ट वाढते, त्याचा तेवढा वेळ जातो. त्यापेक्षा आमचा जो आयुर्वेदिक अप्रोच असतो की एकच व्यक्ती या सगळ्या आजारांचं, कसं झाडाच्या फांद्या अनेक असतात मग मूळ एकच असतं. तर तुम्ही मुळावरती घाव घातला तर ते फांद्या तोडत बसायचे कारण नाही ना. डोळा दुखतो तर त्याच्याकडे जा, पोट दुखतं तर याच्याकडे जा, डोकं दुखतं तर याच्याकडे जा. नाही. आणि हल्ली काय झालंय, हल्लीच्या सिस्टीममध्ये तपासण्यांमध्येच फार वेळ जातो. माझा एक स्पष्ट मत आहे, म्हणजे हे माझं स्वतःचं पर्सनल मत आहे, हे अनेक जण याच्यावरती सहमत होणार नाहीत. थोडं धाडसाचं मत आहे. समजा तुम्ही माझ्याकडे रुग्ण म्हणून आला, तुमचं पोट दुखतं आहे, तर मी तुम्हाला सोनोग्राफी करायला पाठवतो. का? कारण मला कळत नाहीये पोटामध्ये काय आहे. तर त्या सोनोग्राफीचे पैसे कोणी दिले पाहिजे? तुम्ही दिले पाहिजे का मी दिले पाहिजे? मी दिले पाहिजे, कारण ते मला कळत नाही. ज्या दिवशी तपासणीचे पैसे डॉक्टरांकडनं घ्यायला सुरुवात करतील तेव्हा या खोट्या तपासण्या, अनावश्यक तपासण्या होणं बंद होतं. प्रत्येक आजाराच्या अवस्थेप्रमाणे चिकित्सा वर्णन केली. आज काय झालंय, ताप आला सगळ्यांना एकच औषध, लहान मुलांपासून मोठ्या माणसांना, असं आयुर्वेदामध्ये नाही. माझ्याकडे सर्दीचे जर 3 रुग्ण आले आज, तर मी तिघांचा 3 वेगळ्या प्रकारे विचार करून 3 वेगवेगळी औषधं वापरू शकतो. दिस इज द ब्युटी ऑफ आयुर्वेद. कारण आज असं झालेलं आहे की आयुर्वेदातली सर्जरी नावाचा जो प्रकार आहे तो दुर्दैवाने फ्लरिश झाला नाही. जरी सर्जरीचा फादर सुश्रुत असला, सुश्रुत संहितेमध्ये 300च्या वरती सर्जरी जरी वर्णन केलेल्या असल्या, त्यातल्या काही सर्जरी आजही लोक जगभरात करत असले तरी आमच्या आयुर्वेदिक वैद्यांना सर्जरी करायची परवानगीच नाही. आणि ही प्रॉब्लेम गव्हर्नमेंटच्या पातळीवरती, आमचे वैद्य तयार आहेत करायला पण आम्हाला परवानगी नाही. या विषयाच्या अगदी खोलवर जाऊन तुम्ही जो कण धरला आणि या सत्राला एक रोमांचक असं जे वळण लागलं ते मला प्रचंड आवडलेलं आहे. अजूनही माझ्या अंगावर काटा येतो. तुम्ही जे आयुर्वेद उपचार पद्धती, कर्मसिद्धांत याची जी सांगड घातली ती मला नाही वाटत मी कितीही पाठ्यपुस्तक वाचले असते, आर्टिकल वाचली असती, गुगल केलं असतं, मला नाही वाटत मला काय कोणालाच याची लिंक लागली असती, ह्याचं मला शक्यता वाटत नाही. नमस्कार मंडळी, राष्ट्रसेवकमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव रोहन देशपांडे आणि आज मी आपल्यासमोर एक असा विषय घेऊन आलेलो आहे जो नकळत किंवा कळत आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग असूनसुद्धा त्या बाबतीत खूप गैरसमजुती आहेत. हा एक दुर्लक्षित विषय आहे. एक प्राचीन शास्त्र, अतिप्राचीन शास्त्र म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, पण तरीसुद्धा आजच्या घडीला त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. या विषयावर अधिक चर्चा करायला आज आपल्यासमोर जे आहेत ते आयुर्वेदामध्ये MD आणि PhD झालेले आहेत. त्याच जोडीला त्यांनी सुवर्णपदकसुद्धा मिळवलेलं आहे. स्वागत करूया वैद्य अभिजित सराफ यांचं. अभिजितजी, आपलं स्वागत आहे राष्ट्रसेवकमध्ये. धन्यवाद. सर्वप्रथम प्रश्न, आयुर्वेद याचं शिक्षण घ्यावं असं तुम्हाला का वाटलं?
मला वाटण्यापेक्षा ते ॲक्च्युली डेस्टिन होतं असंच मी म्हणेन. कारण मी खूप लहान असतानाच आमचे शेजारी शक्तिपाताचार्य परमपूज्य नारायण काका ढेकणे महाराज राहत होते आणि माझे वडील त्यांचे पहिले शिष्य होते आणि त्यामुळे ते दीक्षा आणि त्यांच्याबरोबर अभ्यास, त्यांच्याबरोबर राहणं हे अगदी लहानपण म्हणजे त्यांच्या घरातच आम्ही खेळून मोठे झालो. आणि त्यांची खूप इच्छा होती की मी आयुर्वेदाचा अभ्यास करावा. मी 6वीला ज्या वेळेला होतो, 6वीमध्ये गेल्यानंतर तर सकाळची शाळा झाल्यानंतर दुपारचा जो पूर्ण वेळ असायचा तो मी त्यांच्याकडे जाऊन बसायचो आणि ते माझा अभ्यास घ्यायचे. आणि त्यावेळेला त्यांनी मला उपनिषद, काही व्यायामाचे प्रकार, आयुर्वेदातला वाग्भटाचे काही अध्याय आणि एकंदरीतच जो काही सिद्धयोग आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे सांख्य आदी जो दर्शन आहेत त्यांचा त्यांनी अगदी मूलगामी माझ्याकडनं अभ्यास करून घेतला. माझ्याबरोबर अजून 3-4 विद्यार्थी होते त्यांचे, पण मी पुढचे 4-5 वर्ष कंटिन्यू राहिलो. आणि मग ते तिथे फिक्स होतंच, म्हणजे ठरलंच होतं असं की आयुर्वेदाचाच अभ्यास करायचा. आणि त्याच्यामुळे मी ज्यावेळेला 12वी झालो आणि आमची बॅच ही पहिली एंट्रन्स टेस्ट जी नवीन आता आलेली नीट म्हणतात त्याला, तशी ती पहिली एंट्रन्स टेस्ट होती. आणि मी बघितलं नाही की बाकी कोणते सीट अवेलेबल आहेत काही नाही. मी आयुर्वेदाला ॲडमिशन घेतली आणि मला पुण्यामध्येच करायचं होतं. त्यांची इच्छा होती की पुण्यामध्ये BMS करायचं. आणि 10वीपर्यंतच भरपूर आयुर्वेदाचा बेसिक जो अभ्यास आहे तो झालेला असल्यामुळे माझं शिक्षण हे खूप सोपं गेलं मला आणि त्याचा फायदा मला खूप झाला. त्यामुळे वडीलही माझे वैद्य होते. माझे वडील नाशिकमध्ये सुप्रसिद्ध वैद्य होते आणि त्यामुळे घरामध्ये औषधी निर्माण, संहितांचा अभ्यास, रुग्ण बघणे, त्याच्या आयुर्वेदाची चर्चा हे अगदी रोजचंच होतं. त्याच्यामुळे मला ते काही म्हणजे लहानपणापासून त्याच वातावरणामध्ये असल्यामुळे मला काही असं वेगळं नव्हतं की मी काही वेगळं करतो आहे. त्यामुळे आयुर्वेदच करायचा असं एकमात्र होतं. म्हणजे मी भरपूर क्षेत्रांचा विचार करून ठेवला होता, पण मी रमलो आयुर्वेदामध्ये. कामही भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी केलं, पण आयुर्वेदातच पुढे अभ्यास अजूनही चालू आहे. आयुर्वेद जेव्हा आपण म्हणतो तर बऱ्याच लोकांचा असा गोंधळ होतो की जे आपले 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, तसंच आयुर्वेदसुद्धा आहे का? या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? ही जी आपली संस्कृतची साहित्याची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये वेद हे सर्वात प्रथम आणि सर्वात प्राचीन आणि प्रत्येक वेदाला एक उपवेद आहे. जसं सामवेदाचा गांधर्व वेद आहे, यजुर्वेदाचा धनुर्वेद आहे, तसा अथर्ववेदाचा आयुर्वेद आहे. अथर्ववेदाचा उपवेद तो आहे. आणि उपवेद असल्यामुळे, त्याच्या नावातही वेद असल्यामुळे, वेद वाचायची जी पद्धत आहे तीच आयुर्वेदाची सुद्धा असली पाहिजे. आयडियल जी पद्धत आहे त्याची, जसं वेदांगांचा अभ्यास आधी करून मग वेदांचा अभ्यासाकडे जायचं असतं. शिक्षा, कल्प, ज्योतिष, छंद, निरुक्त, व्याकरण हे 6 वेदांग आहेत आणि त्याचा अभ्यास जर चांगला झालेला असेल तर वेद पटकन कळतं. तसंच आयुर्वेद समजून घ्यायचा झाला तरीसुद्धा ही जर वेदांगांचा अभ्यास आधी त्या व्यक्तीचा चांगला असेल तर आयुर्वेद, मूळ जो आयुर्वेद आहे, म्हणजे जो आज आयुर्वेद अनेक प्रकारांनी चालू आहे, म्हणजे अमक्याचा आयुर्वेद, तमक्याचा आयुर्वेद, तसा नाही. जो संहितोक्त आयुर्वेद आहे तो समजून घ्यायचा असेल तर वेदांच्या पद्धतीनेच तो अभ्यास केला पाहिजे. आणि माझ्या नशिबाने जसं मगाशी म्हटलं मी की हे वेदांचा अंग जे आहेत, व्याकरण, मीमांसा वगैरे, हे लहानपणीच झालेलं असल्यामुळे चांगलं मला पुढे सोपं गेलं खूप. सर्वसामान्य माणसाला जर आयुर्वेद एका सोप्या भाषेत सांगायचं असेल तर तुम्ही कसं समजून सांगाल? म्हणजे उदाहरणार्थ ॲलोपॅथिक आपण म्हटलं तर त्यात बरेच केमिकल रिलेटेड औषधं असतात. तसं आयुर्वेद म्हणजे काय, सोपं कसं सांगून त्यांना जे गैरसमज त्यांचे असतात, उदाहरणार्थ आयुर्वेद म्हणजे पालापाचोळा, जडीबुटी असा एक बेसिक जो चुकीचा पण अर्थ आहे असं समजला जातो, तो जो गैरसमज आहे तो तुम्ही कसा दूर कराल? फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण आयुर्वेदाबद्दल थोडक्यात सांगायचं तर ती केवळ चिकित्सा पद्धती नाही आहे, ती जीवन जगण्याची पद्धत आहे. आयुर्वेद 2 शब्द त्याच्यामध्ये आहेत. आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे जाणून घेणे. म्हणजे आपलं आयुष्य, मानवी आयुष्य याची संपूर्ण पद्धतीने माहिती करून घेणं किंवा त्याच्याबद्दल जाणून घेणं म्हणजे आयुर्वेद आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम रोग होऊ नये म्हणून काही पद्धती सांगितलेल्या आहे की कोणत्याही मनुष्याला रोगच होऊ नये, आजारी पडूच नये तो, म्हणजे ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणतो. प्रिव्हेंटिव्ह. आणि जर समजा यदाकदाचित कोणत्या कारणामुळे जर रोग झाला तर त्याची चिकित्सा करायची. तर चिकित्सा ही त्याची एक
एक भाग आहे त्याचा. पण आज काय झालं आहे की आयुर्वेद म्हणजे हर्बल मेडिसिन, आयुर्वेद म्हणजे ट्रॅडिशनल मेडिसिन असं ते, किंवा पंचकर्म असं एवढं समाजामध्ये रुजलं गेलं आहे. पण आपण जर का आपली भारतीय मानसिकता किंवा भारतीय प्राचीन पद्धती बघितल्या तर आयुर्वेद हा आपल्या सर्वसामान्य व्यक्तींमध्ये झिरपलेला आहे. म्हणजे आपल्या पूर्ण भारतामध्ये कुठल्याही छोट्या मुलाला घरामध्ये जर का जखम झाली तर घरातली आई किंवा आजी पटकन त्याच्यावरती हळद लावते. त्यांना माहीत नाही आयुर्वेद काय आहे, त्यांना त्या हळदीचे गुणधर्मही माहीत नाही आहेत, पण त्यांना हे माहिती आहे की रक्त व्हायला लागलं तर त्याला हळद लावायची. किंवा आपण आता संक्रांत येते आहे तर संक्रांतीच्या दिवशी आपण तिळाचे आणि गुळाचे लाडू करतो. का बरं करतो? तर हा ऋतू जो आहे हा शिशिर ऋतू, या ऋतूमध्ये हे उष्ण तिळासारखे गुळासारखे पदार्थ खायचे असतात. तर ते काय फक्त मकर संक्रांतीचे नाही आहेत, ते या पूर्ण ऋतूमध्ये खायचे, कारण ते या ऋतूतच पचतात. दिवाळीला सगळे लाडू, पेढे, चिवडा वगैरे, बर्फी, आता आजकाल काय झालं वर्षभर सगळं मिळतं, पण पूर्वी हे दिवाळीतच करायचे, कारण तो ऋतूच तसा आहे. त्या गुरुपदार्थ, पचायला जड असलेले पदार्थ खाण्याचा तो ऋतू आहे. किंवा हे म्हणजे त्यांनी आपल्या ऋतूंचा विचार केला, आपल्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून त्यांनी तो चिकित्सा पद्धती ही त्यांच्या दिनचर्येतच अशी बसवली की तुम्हाला आजारच झाला नाही पाहिजे. म्हणजे इंग्रजीत जे म्हणतात, लेट फूड बी युअर मेडिसिन येस, अँड लेट मेडिसिन बी युअर फूड. म्हणजे तुम्हाला वेगळं असं काही आचरणात आणण्याची गरज नाही, काही गरज. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणालात की आयुर्वेद हे फक्त औषधाचाच भाग नसून एक संपूर्ण जीवनशैली आहे. नक्कीच. तर इंग्रजी जे म्हणतो आपण माइंड, बॉडी आणि स्पिरिट, म्हणजे एकतर तुमचं मन, तुमचं शरीर आणि जो आपण त्याला आत्मा म्हणू शकतो किंवा सूक्ष्म शरीर, इथपर्यंत ते एवढं खोलवर रुजलेलं आहे. आणि लोक फक्त जडीबुटी, पाळापाचोळा एवढ्या वरच्या स्तरावरतीच लोक त्याचा अभ्यास करतात. त्याच्यामधून जे गैरसमज निर्माण होतात, मग त्याचे साईड इफेक्ट्स पण लोक म्हणजे चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे नक्कीच होतात. म्हणून मग बरेच लोक म्हणतात की नाही, याचा उपयोग येत नाही, याचा गुण येत नाही, स्लो ॲक्टिंग. बाकी तुम्ही बघा ॲलोपॅथिक घ्या, पटकन गुण येतो. पण माझं असं ठाम मत आहे की आयुर्वेदिकमध्ये पण असे काही औषधं असतील जे तुम्ही घ्या, त्याचा तुम्हाला परिणाम लगेच दिसून येईल. त्या बाबतीत तुमचे विचार काय आहेत? नाही, आयुर्वेदाला जे काही स्लो ॲक्टिंग म्हणतात, हा एक फार मोठा गैरसमज आहे. आमचा जो एक महत्त्वाचा ग्रंथ आहे अष्टांग हृदय, वाग्भटाचा ग्रंथ आहे, आणि त्याच्या आधी त्याने अष्टांग संग्रह लिहिला होता. तर अष्टांग संग्रहामध्ये तो वाग्भटाचाच ग्रंथ आहे. या दोन्ही ग्रंथामध्ये एक श्लोक असा आहे की सप्ताहेन गुणालाभे क्रियामान्याम कारय. आमच्या वैद्यांसाठी तो नियम दिलेला आहे की कोणत्याही रुग्णाला 7 दिवसामध्ये जर उपशय मिळाला नाही, म्हणजे त्याला बरं वाटायला लागलं नाही, एक तर रोग पूर्ण बरा झाला पाहिजे किंवा त्याला बरं वाटायला लागलं पाहिजे. असं जर झालं नाही तर तुम्ही पुन्हा विचार करा, पुन्हा त्याची तपासणी करा, तुमचं काय चुकलं ते बघा आणि मग परत चिकित्सा द्या. कारण ही चूक वैद्याची आहे. 7 दिवसात बरं वाटलं पाहिजे. म्हणजे आता तर असं म्हणतात की म्हणजे बीपीची गोळी, ॲलोपॅथीमध्ये ज्या बीपीची गोळी आहे किंवा डायबेटीसची गोळी आहे, शुगरची, ही तुम्हाला मरेपर्यंत घ्यायच्या आहेत. त्या कधीच कमी होत नाही, कधीच बंद होत नाहीत, बरोबर आहे. पण तसं आयुर्वेदामध्ये नाही आहे. ॲलोपॅथी फास्ट ॲक्टिंग आहे, पण मग तेवढे साईड इफेक्ट पण आहेत. आणि असं नाही आहे की आयुर्वेदामध्ये साईड इफेक्ट नाही आहेत, आयुर्वेदाला नक्की साईड इफेक्ट आहेत, पण ते वैद्याच्या चुकीमुळे आहे, ते त्या शास्त्राची चूक नाही आहे. ॲलोपॅथीतसुद्धा डॉक्टरांची चूक असू शकते साईड इफेक्टला, ती त्या शास्त्राची चूक नाही आहे. आणि दुसरं असं आहे की ॲलोपॅथीचे एक विशिष्ट पद्धती आहे, आयुर्वेदाची एक विशिष्ट पद्धती आहे. कोण चूक कोण बरोबर हा विषयच म्हणजे वादच चुकीचा आहे. काही स्पेसिफिक अवस्थांमध्ये तुम्हाला ॲलोपॅथीचंच चिकित्सा घ्यायला लागेल, ज्याने आपल्या रुग्णाचा जीव वाचला पाहिजे. आणि काही ठिकाणी तुम्ही आयुर्वेदाचा उपयोग करा ज्याने तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाहीत. जसं लिव्हर डिसिजेस आहेत, किडनी डिसिजेस आहेत, किंवा जे जीर्ण म्हणजे इंटेस्टाईन्सचे आजार आहेत, आंत्राचे विकार आहेत, किंवा जीर्ण एखादा व्याधी झालेला आहे, तर त्याच्यात तुम्हाला आयुर्वेद हा खूप सुंदर रिझल्ट आहे. त्वचा विकार आहेत, आज याच्यावरती ॲलोपॅथी ड्रग नाही ना फारसे. ऑर्थोपेडिक आज जर तुम्ही सर्वे जास्त केला तर ऑर्थोपेडिक कोणतेही फिजिशियन्स आहेत हे प्राय गुगुळच वटी वापरतात. म्हणजे हा माझा थोडा टॉल क्लेम होईल, पण मी जे पाहिलेत ते सांगतो तुम्हाला. तर त्यामुळे असं काही शास्त्रांमध्ये वाद नाही आणि आपण करू पण नाही. पण आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांच्या एक निश्चित अवस्था आहेत, त्या जर डिफाईन झाल्या आणि त्या समाजापुढे ठेवल्या की तुम्हाला हे असं झालं तर तुम्ही ॲलोपॅथीकडे जा, आणि तुम्हाला हे झालं तर तुम्ही आयुर्वेदाकडे या, आणि तुम्हाला आजार होऊच नये असं वाटत असेल तर तुम्ही एवढं करा, तर ही चिकित्सा सिस्टीम जी काय आपली आहे, मेडिसिनल सिस्टीम, ही अजून चांगली फ्लरिश होईल असं मला वाटतं. वाद घालू नये शास्त्रांमध्ये. आणि आयुर्वेदबद्दल जे साहित्य उपलब्ध आहे
त्याच्यामध्ये चरक संहिता हे नाव सर्व प्रचलित आहे, सर्वांना माहिती आहे. पण या व्यतिरिक्त पण काही इतर साहित्य उपलब्ध आहेत का? जसं आपण एन्सायक्लोपीडिया म्हणतो, डिक्शनरी म्हणतो, तसं आयुर्वेदा बाबतीत काय काय आहेत? प्रचंड साहित्य आहे. म्हणजे जर साहित्याचा फक्त बोलायला गेलो तर एक वेगळा 2 तासाचा 2 तास साहित्यावरच बोलायला लागेल. एवढं प्रचंड कार्य अनेक पिढ्यांनी करून ठेवलेलं आहे. आता तुम्ही चरक संहितेचं नाव घेतलं तर ही चरक संहिता पण 3 टप्प्यामध्ये, म्हणजे आज जी चरक संहिता दिसते ती 3 टप्प्यात आपल्याला त्याच्यावरती प्रक्रिया होऊन ती आज आपल्यासमोर आहे. महाभारताच्या काळात, म्हणजे महाभारताच्या आधी एक साधारणतः 100-1 वर्ष आधी मूळ अग्निवेश तंत्र लिहिलं गेलं. हे अग्निवेश नावाचे महर्षी होते. यांचं जीवनाचं वर्णन हे महाभारताच्या आदी पर्वामध्ये आहे. अग्निवेश हे आत्रेय ऋषींचे शिष्य होते आयुर्वेदातले, आणि अगस्त्य ऋषींकडे त्यांनी धनुर्वेद शिकला, आणि त्यांचं हरिद्वारजवळ आयुर्वेद आणि धनुर्वेद याच्यावरती गुरुकुल होतं, आणि द्रोणाचार्य हे त्यांचे विद्यार्थी होते. म्हणजे महाभारतात संदर्भ आहे की ज्यावेळेला ती विटी पडते आणि द्रोणाचार्य त्या विहिरीतनं कौरव पांडवांची विटी जी अडकलेली असते ती बाणांनी वरती काढतात, आणि मग भीष्म त्यांना विचारतात की तुमचा परिचय द्या. तर ते म्हणतात की आयुर्वेदाचार्य असे अग्निवेशांचा मी धनुर्वेदाचा विद्यार्थी आहे. आणि त्यामुळे त्या अनेक शास्त्रांचं त्या काळात गुरुकुल असे वेगवेगळ्या प्रकारचे असायचे. हे त्यांनी आत्रेय ऋषी जे होते, पुनर्वसू आत्रेय, त्यांच्याकडनं त्यांनी आयुर्वेद शिकला, आणि त्यांनी अग्निवेश तंत्र लिहिलं. तंत्र ही एक विशिष्ट पद्धतीची रचना आहे संहितांची प्राचीन काळातली, त्याला तंत्र रचना असं म्हणतात. त्याच्यानंतर जवळजवळ 2,000 ते 3,000 वर्षांनंतर, साधारणतः इसवी सनाच्या 1000 ते 2000 वर्षापूर्वी चरक नावाचे ऋषी होते, जे कनिष्क नावाच्या राजा, जो पेशावरचा भागातला राजा होता, कनिष्क नावाचा हिंदू राजा होता, त्याच्या राजदरबारामध्ये ते राजवैद्य होते, आणि त्यांच्याबरोबर वराहमिहीर तिथे काम करायला होता. तर त्यांनी या अग्निवेश तंत्रातला काही भाग जो खंडित झाला होता त्याचं प्रतिसंस्करण केलं. म्हणजे जे विषय कालतः नको आता किंवा जास्त इलॅबोरेट झालेले आहेत त्याला छोटं केलं, आणि कालतः जे विषय जरा अजून विस्तार करून सांगायला पाहिजे त्याचं विस्तारीकरण केलं. याला प्रतिसंस्कार असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये दृढबल नावाचे वैद्य होते, त्यांनी ते काश्मीरी पंडित होते, आणि पंचनद प्रदेशात त्यांचं निवास होता, आणि त्या म्हणजे आजचं पंजाब. तर त्याच्यात त्यांनी राहून त्याच्यावर संपूर्ण म्हणजे 71 अध्याय चरकसंहितेचे खंडित झाले होते परत मधल्या काळामध्ये, आणि ते त्यांनी पुन्हा लिहून काढले. अशा प्रकारे 3 टप्प्यात तिचा संस्कार होती चरक संहिता आलेली. अशीच सुश्रुत संहिता आहे जी मूळ सुश्रुत तंत्र आहे, त्याच्यावरती 3 टप्प्यात पुन्हा संस्कार आणि पाठशुद्धी होऊन आजची सुश्रुत संहिता आपल्यासमोर आहे. अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रह असे 2 वाग्भटाचे ग्रंथ आहेत. तर चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांग संग्रह या तिघांना मिळून बृहत्त्रयी असं म्हणतात आमच्याकडे. आणि याच्याबरोबर अजून काही संहिता त्या काळातल्या होत्या, जसं काश्यपांची संहिता आहे जी आजही मिळते, भेलांची संहिता आहे जी पण आज मिळते, हरित संहिता आहे. त्याशिवाय काही संहिता अशा होत्या ज्या आज मिळत नाही, म्हणजे निमितंत्र होतं, औपनिधो तंत्र होतं, वैतरण तंत्र होतं, क्षारपाणी तंत्र होतं, पराशर तंत्र होतं. या आज उपलब्ध नाहीत, पण त्या येत्या काळात कदाचित उपलब्ध होऊ शकतील. त्यांचे छोटे छोटे रेफरन्सेस पुढच्या काळातल्या टीकांमध्ये मिळतात. त्याच्यानंतर लघुत्रयी नावाचं आमच्याकडे अजून आहे. बृहत्त्रयी, त्रयी म्हणजे 3, तर मोठे 3 ग्रंथ, तर चरक, सुश्रुत आणि वाग्भट. आणि लघुत्रयीमध्ये माधवनिदान, शारंधर संहिता आणि योग रत्नाकर असे हे 3 आहेत. काही लोक त्याला भावप्रकाशाला पण घेतात. तर 2-3 टप्प्याचे हे सगळे ग्रंथ साहित्य आहे. एक म्हणजे महाभारतकालीन, त्याच्यानंतर उपनिषदकालीन ग्रंथ आहेत, त्याच्यानंतर पुढच्या म्हणजे ऐतिहासिक काळातले ग्रंथ आहेत, मध्ययुगीन काळातले ग्रंथ आहेत. म्हणजे जर संख्याच काढायची म्हणली तर TKDL नावाचा जो एक प्रोजेक्ट आहे, जो पेटंटसाठी भारत सरकारने अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना केलेला आहे. रघुनाथ माशेलकर त्याचे प्रमुख होते. त्यांनी 58 ग्रंथांची सूचीच केलेली या आयुर्वेदातल्या ग्रंथांची. आणि याच्यापेक्षा पण भरपूर ग्रंथ आहेत. म्हणजे मी नावं सांगायला बसलो तर 2 तास याच्यातच जाते, इतके ग्रंथ आहेत. बृहत्त्रयी आहे, लघुत्रयी आहे, निघंटू नावाचा प्रकार आमच्याकडे की ज्या आयुर्वेदिक वनौषधी आहेत त्यांची माहिती वैद्याला असली पाहिजे. तर त्या फक्त औषधी वनस्पतींचं किंवा जे काही द्रव्य चिकित्सेची आहेत आमची त्याच्याबद्दलचं वर्णन ज्या ग्रंथात केलेलं असं संस्कृतमध्ये त्याला निघंटू असं म्हणतात. अनेक कोश आहेत आयुर्वेदाबद्दलचे की त्याचं वर्णन आम्हाला अभ्यासाला काय उपयोग होतो. आणि नंतरच्या काळामध्ये साधारणतः 4थ्या शतकानंतर
जे मूळ संहिता ग्रंथ आहेत त्याच्यावरती त्या वेगवेगळ्या काळामध्ये त्या वेळच्या पंडित लोकांनी किंवा त्या वेळच्या वैद्य लोकांनी, जे अतिशय उच्च कोटीचे वैद्य होते, त्यांनी संस्कृतमध्ये टीका लिहिल्या, म्हणजे कॉमेंट्रीज लिहिल्या. टीका म्हणजे नावं ठेवणं असा अर्थ नाही आहे. टीका याचा अर्थ त्याचं विवरण करणं, टिप्पणी करणं, पण ती संस्कृतमध्येच केलेली आहे. त्याच्यामध्ये मग चक्रपाणींची टीका आहे, गंगाधरांची टीका आहे, जज्जटांची टीका, वेगवेगळ्या संहितांवरती आहे सगळ्या. आणि आज सध्या त्यांची संख्या करायची म्हणजे तर 100च्या आसपास त्या टीका लिहिल्या गेलेल्या आहेत. आणि त्यातल्या उपलब्ध 20-22 तर नक्की आहेत सगळीकडे. आणि मग आम्ही ते वैद्य अभ्यासाला वापरतो. म्हणजे माझी जी PhD आहे ती 4 कॉमेंट्रीजवरती PhD केलेली आहे मी, चरक संहितेची. त्यामुळे मोठं प्रचंड समृद्ध साहित्य आयुर्वेदाचं आहे. आणि असं नाही की संपलंय, अजूनही लोक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात काम करत आहेत. प्रियवट शर्मा नावाचे व्यक्ती होऊन गेले, यांनी आयुर्वेदाच्या बद्दल एवढं संकलन करून ठेवलेलं आहे इतिहासाचं. त्यांचा आयुर्वेद का बृहत इतिहास नावाचं मोठं एवढं जाड पुस्तक आहे. आयुर्वेद का बृहत इतिहास, आयुर्वेद का वैज्ञानिक इतिहास आणि चरक संज्ञा हे त्यांची फार मोठी देणगी नवीन पिढीला आहेत. हे बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये होते प्रियवट शर्मा. गंगाधर राय नावाचे वैद्य होते. बंगालमध्ये फार मोठी परंपरा होती जी खंडित झाली, त्याला कविराज परंपरा असं म्हणलं जायचं. केरळमध्ये तर परंपरा सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये फार मोठी परंपरा, हेमाद्रीची परंपरा होती. हेमाद्री म्हणजे हेमाडपंत, जे मोठा वैद्य होता हा. नंतर लोलिंबराज मोठा वैद्य होता जुन्नरला. असे पुण्यामध्ये मोठी परंपरा होती वैद्यांची. आणि प्राचीन काळातली, मी तर नवीन नावं घेतच नाही आहे, प्राचीन काळातली. गुजरातमध्ये सुद्धा मोठ्या परंपरा, राजस्थानमध्ये वेगळी वैद्य परंपरा होती. तेव्हा या सगळ्या, काश्मीरमध्ये तर म्हणजे हे जे शारदा मंदिर आहे, जे आता सध्या POK मध्ये आहे, त्याच्या आसपास तर वैद्यांचीच घरं होती सगळी. आणि फार मोठी परंपरा होती सगळी. म्हणजे राजतरंगिणी नावाचा काश्मीरचा फार मोठा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये तर एवढे संदर्भ आहेत. म्हणजे अगदी मी तर म्हणेन जैन धर्म आणि म्हणजे जैन उपासना पद्धती आणि बौद्ध उपासना पद्धती आहे, त्यांच्यासुद्धा ग्रंथांमध्ये हे चिकित्सा पद्धतीचं प्रचंड मोठं वर्णन. जैनांचा जो एक प्रमुख ग्रंथ आहे कल्याणकारक नावाचा, त्याच्यामध्ये तर चिकित्सेबद्दलचे खूप सुंदर वर्णन आहे. किंवा बौद्धांचा त्रिपिटक नावाचा ग्रंथ आहे, असे त्याच्यातही चिकित्सा आहे. आयुर्वेद तिथपर्यंत झिरपलेला आहे. आणि एवढंच नाही, मग हे तर झालं माणसांवरची चिकित्सा, पण त्या प्राचीन काळामध्ये घोड्यांची चिकित्सा, गायींची चिकित्सा, हत्तींची चिकित्सा, वृक्षांची चिकित्सा, अशी पण चिकित्सा म्हणजे वृक्षायुर्वेद, गवायुर्वेद, अश्वायुर्वेद, हस्त्यायुर्वेद असे ग्रंथ आजही आहेत. आपले नकुल सहदेव जे पांडवांमधले 2 जण होते माद्रीचे, तर नकुल हा अश्वायुर्वेदाचा तंत्र त्यांनी ग्रंथ लिहिला होता आणि सहदेव हा गायींचा वैद्य होता, त्यांनी गवायुर्वेद लिहिलेला आहे. शालिहोत्र नावाचा अश्वायुर्वेदाचा ग्रंथ आहे आणि पालकाप्य नावाचा हस्त्यायुर्वेदावरती ग्रंथ आहे. वृक्षायुर्वेदावरती तर फार मोठी साहित्य परंपरा आहे. म्हणजे त्यांना आजार झाले तर त्यांची चिकित्सा कशी करायची. तर आयुर्वेद हा फक्त मनुष्यापुरता नाही आहे, तो सगळ्या प्राणी पशुपक्ष्यांबद्दलचा पण आहे. आमच्या चरक संहितेमध्ये तर प्रत्येक प्राण्याला ज्वर झाला तर त्याची वेगवेगळी नावं सांगितलेली आहेत. हत्तीर झाला तर त्याला पाकल असं म्हणतात, अशी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर प्रचंड समृद्ध साहित्य आयुर्वेदाचं हे आजही उपलब्ध आहे. फार फार महत्त्वाचं. आणि आमचे जे सुद्धा वैद्य लोक वाचत नाहीत काही, फार खेद वाटतो मला कधी कधी. फक्त परीक्षेपुरता अभ्यास करतात आमची नवीन पिढी तर. पण तरीसुद्धा आता परत ती नवीन येणारी जी पिढी यांना ही संस्कृतची गोडी लागल्याने फार वळतात. आणि अजून तुम्हाला वेगळं सांगतो की परकीय विद्यार्थी जे येत आहेत जपानमधनं, ऑस्ट्रियामधनं, जर्मनमधनं, ब्राझीलमधनं, हे संस्कृत शिकून आयुर्वेदाला येतात सध्या. आणि त्यांना मूळ आयुर्वेद हवा असतो आणि ते स्वतः वाचतात, स्वतः समजून घेतात. एक वेळ आपल्या भारतातली मुलं वाचणार आहेत एवढा ते समजून घेतात. जर्मनीमध्ये आयुर्वेदाच्या साहित्यावर जेवढं काम झालं आहे एवढं काम भारतात पण झालेलं नाही. आधुनिक काळातलं म्हणतोय, प्रचंड काम चालू आहे. आपण आता परदेशी लोकांचा उल्लेख केला तर त्याच्यावरनं मला एक गोष्ट आता आठवली. माझ्या परिचयातली एक व्यक्ती केरळमध्ये एका आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये गेलेली. तिथे उपचार घेण्यासाठी परदेशातले बरेच लोक आलेले, म्हणजे परदेशात स्थायिक झालेले भारतीय नाही म्हणते मी, जपानचे तिकडचे नागरिक होते, अमेरिकेचे होते, जर्मनीचे होते. ते तिला आश्चर्य वाटलं की तुम्ही इथे कसे काय. तेव्हा ते बोलले की आमच्या देशामध्ये हे जे तुमचं शास्त्र आहे याचं हे बरंच प्रचलित आहे आणि आम्ही हे दरवर्षी नियमितप्रमाणे एकदा तरी येतोच, एक 10-15 दिवसांची सुट्टी काढून. कारण की आम्हाला जे तिकडे मिळतं, जे साधनं मिळतात, जी उपचार पद्धती मिळते त्याच्यातून आम्हाला तेवढा फरक पडत नाही. म्हणून एकदा काय ते पूर्ण बरं व्हायला आम्ही इथे शिस्तीत येतो. आणि तुम्ही जो श्रीमंत इतिहास मांडला आयुर्वेदाचा, त्याच्यावर मला 2 गोष्टी अशा सुचल्या. एक तर
वनस्पती व्यतिरिक्त प्राण्यांकडून पण काही घटक घेतले जातात का उपचारासाठी, पहिला प्रश्न. आणि दुसरं म्हणजे आता एवढी श्रीमंत साहित्यरत्न आहेत, तर जे स्पेशलायझेशन जे आपण म्हणतो, जसं आपण ऑन्कॉलॉजी म्हणतो, डायबेटॉलॉजी, ऑर्थोपेडिक, पीडियाट्रिशियन वगैरे, तसं आयुर्वेदमध्ये पण असे प्रकार असतात का? तर ह्या 2 प्रश्नांचं मला सांगा. त्याच्या आधी मी तुम्हाला थोडंसं परकीय विषयांचा झाला त्याच्याबद्दल सांगतो की अनेक वैद्य, मी एका कोणाचं नाव घेतलं तर तो इतरांवरती अन्याय होईल, अनेक वैद्य भारतातले हे आज म्हणजे गेल्या विशेषतः 50 वर्षापासून 70च्या दशकापासून हे परदेशामध्ये जाऊन आयुर्वेद रुजवायचा प्रयत्न करत आहेत. आणि अनेकांनी फार मूलगामी काम बाहेर केलेलं आहे. वसंत लाड, सुभाष रानडे, अविनाश लेले असे अनेक, म्हणजे मी परत सांगतो, एकाचं नाव घेतलं तर ते इतरांवरती चूक होईल. म्हणजे माझे जे MDचे PhDचे गाईड डॉक्टर सरदेशमुख सर, हे गेल्या अनेक वर्ष परदेशात, ऑस्ट्रियामध्ये, जपानमध्ये, ऑस्ट्रेलियात जाऊन आयुर्वेदाचा प्रसाराचा, चिकित्सेचं काम करत आहेत. आणि त्यांनी मला एक थोडं थांबवू इच्छितो. ऑस्ट्रियावर मला आठवलं, मी मागच्या वर्षी ऑस्ट्रियाला फिरायला गेलेलो. मी व्हिएन्नामध्ये राहिलेलो. म्हणजे व्हिएन्नाचा जो मुख्य परिसर होता, म्हणजे जसं मुंबईला दादर आहे, मला आश्चर्य वाटलं. तिथे माझ्या हॉटेलच्या बाजूला एक काइंड ऑफ सोफिस्टिकेटेड क्लिनिक म्हणता येईल आपल्याला. त्याच्या बाहेर लिहिलेलं, मी चार्ट पडलो, पंचकर्म ट्रीटमेंट विल बी गिवन हिअर. सगळं जर्मन भाषेत लिहिलेलं आणि इंग्रजी भाषेत लिहिलेलं. म्हटलं आपण केवढे पुढे गेलो आहोत, ही पद्धती किती पुढे गेलेली आहे. पण त्याच जोडीला भारतात आज याच विषयाला घेऊन किती गैरसमजुती आहेत. तर सॉरी, तुम्हाला मी मध्ये इंटरप्ट केलं. तर त्यांच्याकडे जे वाघोलीला जे केंद्र आहे तिथे अनेक परकीय विद्यार्थी येतात. तर मी 2-3 जपानच्या विद्यार्थ्यांना चरक शिकवलेला आहे. म्हणजे माझा अनुभव मी फक्त सांगतो, पण त्यांनी तर खूप जणांना शिकवलेलं आहे. असे आजही खूप लोक बाहेर काम करतात. आपल्या राष्ट्रपतींना आयुर्वेदिक वैद्य, त्रिगुणा म्हणून वैद्य आहेत, ते राष्ट्रपतींचे वैद्य आहेत, नॉमिनेटेड आहे प्रॉपर. राष्ट्रपती कोणी असो, वैद्य ते 2 पिढ्यांपासून ते वैद्य आहेत. आणि त्याच्यामुळे ही फार मोठी परंपरा आहे. तुम्ही जो 2 प्रश्न विचारले आत्ता की प्राण्यांच्या, जसं वनस्पतींचा आहे तसा प्राण्यांचा चिकित्सेत काय उपयोग आहे, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्राण्यांचा काय, म्हणजे आयुर्वेदाने कशाचा वापर नाही केलेला आहे चिकित्सेमध्ये, असं विचारा तुम्ही. बरोबर. म्हणजे माझीच MD विषय जो होता, MDचा विषय हा जांगम द्रव्य, म्हणजे जांगम याचा अर्थ प्राणीच. तर प्राण्यांचे असे कोणते कोणते अवयव आहेत ज्याच्या चिकित्सेमध्ये उपयोग केलेला आहे. तर सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की काय असून एक 10-15 जण असतील, दूध, दही वगैरे वगैरे. पण जेव्हा आम्ही काम सुरू केलं तेव्हा असं आढळलं की म्हणजे जी संख्या आहे ती फायनल संख्या अशी आहे की 1526 हे जांगम द्रव्य, वेगवेगळ्या प्रकारची द्रव्य प्राण्यांची उपयोग केलेले आहेत. आणि 25,500 रेफरन्सेस आम्हाला 6 फक्त ग्रंथांमध्ये मिळाले. हे बाकीचे ग्रंथ सोडून द्या, फक्त लघुत्रयी, बृहत्रयी, 25,500 संदर्भ फक्त प्राण्यांच्या उपयोगांचे. आणि आज तर अनेक द्रव्यांवरती बंदी आहे. त्यातल्या अनेक द्रव्यांवर म्हणजे हरणाच्या शिंगावरती बंदी आहे, प्रवाळावर बंदी आहे, ते तुम्ही वापरूच शकत नाही. किंवा काय त्या हरणाचं जी कस्तुरी असते तिच्या उपयोग आहे. वाघाची वसा, वाघाचं नख, सिंहाचं नख, म्हणजे तुम्ही म्हणा प्राणी कोणाचं काय नाही वापरलं. कुत्र्याचं मांस, गाईचं मांस, सापाचं मांस, सापाचं विष, त्याची सुद्धा चिकित्सेत उपयोग केलेला आहे. माणसाच्या लाळेचा चिकित्सेमध्ये उपयोग केलेला आहे. म्हणजे आयुर्वेदाने काय नाही सोडलेलं आहे. आश्चर्य वाटतं की त्यांना हे कसं कळलं असेल त्या काळामध्ये. आणि ती एक शास्त्रीय पद्धत आहे. ती काय असं काय म्हणते, मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया, असं ते काही शास्त्र झालेलं नाही आहे. त्याला एक विशिष्ट शास्त्रीय पद्धत, आणि ही एका पिढीचं काम नाही, एका व्यक्तीचं काम नाही, हे पिढ्यानपिढ्या काम होत आलं. परमिटेशन्स, कॉम्बिनेशन्स करत करत ते औषधांमध्ये बदल करत 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 त्याचा उपयोग करून बघायला लागले. ट्रायल अँड एरर करत ते रिसर्च जसं आज करतात की जसं कोविडच्या काळात झालं की हे द्रव्य देऊन बघू, मग ते द्रव्य देऊन बघू, आणि मग कशाने फरक पडतोय, असं काही पिढ्यांनी केलं असेल तेव्हा हे डॉक्युमेंटेशन सगळं संहितांच्या स्वरूपामध्ये आपल्यापाशी आलेलं आहे. आजच्या काळात असं आहे की आम्ही तेवढं जरी वापरलं ना तरी आमचे आयुष्य निघून जातील, इतकं प्रचंड काम करून ठेवलेलं आहे. जसं तुम्ही म्हणालात की काही गोष्टींवरती बंदी आणलेली आहे, वापरता येत नाही, पण असं तुम्ही कुठलं उदाहरण देऊ शकता का जी आजही प्राण्यांच्या पासून जी वापरात आज पण आहे ना. म्हणजे प्रवाळाचं भस्मच आता म्हणजे आत्ता बंदी परत मध्ये उठली आहे.
तर त्याचा आम्ही चिकित्सेत प्रवाह पंचामृत नावाचं औषध वापरतो. काही प्राण्यांचे जे खुरं किंवा त्याचे केस असतात त्याचा आम्ही धूपानासाठी वापर करतो. दूध, दही हे तर प्राण्यांचेच द्रव्य आहेत सगळे, त्याचा तर म्हणजे तुम्हाला सगळी घृतं आणि हे सगळी तर ती प्राणीचेच सगळी द्रव्य आहेत. म्हणजे दुधाच्या सगळ्या ज्या विकृती आहेत त्या सगळ्या प्राणी. मध हा प्राणीज आहे, मधमाशीपासून तो आपल्याला मिळतो, त्यात तो पण प्राणीज द्रव्य आहे. त्याच्यानंतर आपल्या म्हणजे काय म्हणतात त्याला ट्रीटमेंटमध्ये बाहेर लेपनासाठी सुद्धा म्हणजे लेप द्यायचा असतो, त्याच्यासुद्धा अनेक विविध कल्पांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची द्रव्य वापरली आजही ज्याच्यावर बंदी नाही अशी आजही वापरली जातात. त्याची संख्या काढायला लागेल की कशावरती बंदी नाही, कशावरती. आत्ता डाटा मला पटकन आठवत नाही, पण अनेक द्रव्य आता आज वाघाचं काही मिळणं अवघड आहे, सिंहाचं काही मिळणं अवघड आहे, किंवा म्हणजे मगरीचं शुक्र हे आमच्याकडे उत्तम वाजीकर म्हणजे ॲफ्रोडिझॅक सांगितलेलं आहे, आज ते मिळवणं अवघड आहे. मिळू शकतं पण मिळवणं अवघड आहे. त्यामुळे अनेक द्रव्य मिळेन अशी झाली, ती कशी मिळवायची त्याची माहिती आता आजकाल राहिलेली नाही. जसं वनस्पती पण सगळ्या अनेक नामशेष झाल्या. आता कुडा नावाची जी वनस्पती होती ती पूर्वी अक्षरशः जंगलामध्ये आपल्या भारतामध्ये प्रचूर होती, पण ते आज फार रेअरली बघायला मिळते. कुटश त्याला आम्ही म्हणतो, म्हणजे आहे काही भागामध्ये भरपूर आहे, पण जी पूर्वी प्रचूर होतं, आज आम्ही विकासाच्या नावाखाली जे काही जंगलतोड केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप मोठा ठेवा घालून ठेवलेला आहे. आता असं म्हणतोय आम्ही की पुढच्या आयुर्वेदिक वैद्यांना हे द्रव्य बाहेर तरी मिळतील की नाही तू शंका आहे. नुसती नावच फक्त सगळ्यांनी ऐकायचे, जंगलच राहणार नाही, सगळं सिमेंटचंच जंगल होणार आहे. आणि आता तुमचा दुसरा प्रश्नाकडे येतो की त्याचं स्पेशलायझेशन काय आहे. तर याला मी थोडंसं वेगळं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो की आयुर्वेद हे एक हॉलिस्टिक ॲप्रोच आहे. म्हणजे आज जे स्पेशलायझेशनच्या मागे जाऊन गडबड काय झाली सांगतो की डोळ्याच्या डॉक्टरला फक्त डोळ्याचंच माहिती असतं. पोटात दुखायला लागलं ते पेशंट जातो, तो म्हणतो तू पोटात डॉक्टरकडे जा, पण त्या दोघांमध्ये काही संबंध आहे का हा त्याचा विचार ते करत नाहीत. आणि मग एखाद्या माणसाला जर 10 ठिकाणी वेदना तर त्याने 10 डॉक्टर रेफर करायचे, त्याची तेवढी कॉस्ट वाढते, त्याचा तेवढा वेळ जातो. त्यापेक्षा आमचा जो आयुर्वेदिक ॲप्रोच असतो की एकच व्यक्ती त्या सगळ्या आजारांचं, कसं झाडाच्या फांद्या अनेक असतात पण मूळ एकच असतं, तर तुम्ही मुळावरती घाव घातला तर ते फांद्या थोडं बसायचे कारण नाही ना. म्हणजे डोळा दुखतो तर त्याच्याकडे जा, पोट दुखतं तर याच्याकडे जा, डोकं दुखतं तर याच्याकडे जा नाही. आणि हल्ली काय झालं आहे, हल्लीच्या सिस्टीममध्ये तपासण्यामध्येच फार वेळ जातो. माझा एक स्पष्ट मत आहे, म्हणजे हे माझं स्वतःचं पर्सनल मत आहे, हे अनेक जण याच्यावरती सहमत होणार नाहीत, थोडं धाडसाचं मत आहे की समजा तुम्ही माझ्याकडे रुग्ण म्हणून आला, तुमचं पोट दुखतं आहे, तर मी तुम्हाला सोनोग्राफी करायला पाठवतो का, कारण मला कळत नाही आहे पोटामध्ये काय आहे. तर त्या सोनोग्राफीचे पैसे कोणी दिले पाहिजेत, तुम्ही दिले पाहिजे का मी दिले पाहिजे? मी दिले पाहिजे, कारण ते मला कळत नाही आहे. ज्या दिवशी तपासणीचे पैसे डॉक्टरांकडनं घ्यायला सुरुवात करतील तेव्हा या खोट्या तपासण्या, अनावश्यक तपासण्या होणं बंद होऊन जाईल. पेशंटने का भरायचे पैसे? पेशंट बरा व्हायला आलेला आहे. पूर्वी हे नव्हतं तरी लोक बरे होत होते ना. मग आमचे जे काही मग डॉक्टरांचं क्लिनिकल नॉलेज कुठे गेलं आज? गंमत काय होते, मला कळत नाही म्हणून मी सोनोग्राफी करतो, एक्सरे करतो, आणि त्याच्यावरती काय लिहिलेलं असतं, प्लीज कोरिलेट क्लिनिकली. अरे त्याला कळत नाही म्हणून तुझ्याकडे आलेलं, आणि तू परत म्हणतो प्लीज कोरिलेट क्लिनिकली. म्हणजे सगळा गोंधळ आहे हा सगळा जो काही गोंधळ झालेला आहे. टेस्ट खूप वाढल्या आहेत. म्हणजे पेशंट आल्यानंतर त्याला आधी तुम्ही तो डॉक्टर एवढे घुमवतात, MRI कर, CT स्कॅन कर, हा स्कॅन कर, ती टेस्ट कर, रक्ताच्या तपासणं कर, आणि त्याच्यात हजारो रुपये खर्च करतात. त्यापेक्षा त्याला पटकन ट्रीटमेंट सुरू करा ना, टेस्ट एकीकडे होत राहतील. माझ्या गुरूंच्या म्हणजे ज्यांच्या पद्धती मी शिकलो आणि माझ्या वडिलांची चिकित्सा पद्धती, कमीत कमी टेस्टमध्ये आम्ही मग आमचं नॉलेज काय कामाचं. क्लिनिकली तुम्ही साऊंड असलं पाहिजे की नाही, तुमच्या क्लिनिकल टेस्टवरती तुम्ही डिपेंड राहिलं पाहिजे, आणि एखाद्याला गरज पडली तर तुम्ही द्या औषधं. आणि त्याच्यामुळे आयुर्वेद हा हॉलिस्टिक ॲप्रोच आहे. डायग्नोसिसवरती वेळ घालवत नाही. मी तर कितीतरी उदाहरणं सांगू शकेन. एक ॲलोपॅथीच्या हॉस्पिटलला इथे ॲडमिट होता एक पेशंट, आणि त्याला जॉन्डिस झालेला होता, पूर्ण पिवळा पडलेला होता, आणि यांच्या टेस्टच चालू होत्या. आज ही IgMची टेस्ट, उद्या IgGची टेस्ट, उद्या ती टेस्ट, रोज सकाळ संध्याकाळ बिलिरुबिनची टेस्ट. पेशंटची आर्थिक स्थिती पहिलीच नाजूक होती. त्यात 15 दिवस त्याला फक्त सलाईन आणि आयुर्वेदिकच औषध लिव्ह 52, आणि तो हॉस्पिटलमध्ये ॲलोपॅथीच्या ॲडमिट, आणि तिथे आयुर्वेद प्रॅक्टिस करायला मग नाही. तर त्यांनी मला विचारलं की काय करता येईल. म्हटलं मी तिथे येऊ शकत नाही. मग त्याला फक्त मी एकच प्रश्न विचारतो पेशंटला की त्याच्या संडासचा रंग काय आहे. जॉन्डिसचा पेशंट कधी आला तर एकच टेस्ट आहे त्याची, त्याला काही तुम्ही रक्त तपासण्या करू आयुर्वेदाप्रमाणे,
जर त्याची संडासचा रंग, मलाचा रंग जर पिवळ्या रंगाचा असेल तर ती बहुपित्ता कामला आहे, आणि मलाचा रंग जर का पांढरट काळा असेल तर ती वृद्धपथ म्हणजे जे ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आहे. एवढी सिंपल टेस्ट आहे, त्याला एवढा 10,000 टेस्ट करायची काही गरज नाही. त्याची ती जे मलाचा रंग होता हा पांढरट काळा होता, म्हणलं काही नाही, तुला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आहे, कुठंतरी तुझ्या पित्ताच्या मार्गामध्ये ऑब्स्ट्रक्शन आहे, बाईलच्या मार्गामध्ये, तू डिस्चार्ज घे, घरी आहे. तो 7 ते 10 दिवसामध्ये बरा झाला पेशंट. पण हे टेस्टमध्ये जे वेळ घालवणं आहे हे कुठेतरी कमी झालं पाहिजे असं मला वाटतं, आणि तिथे आयुर्वेद मदत करू शकतो. म्हणजे जी मिश्र पद्धती यायच्या मार्गावरती आहे पुढच्या काळामध्ये, आणि ती येणार, कारण प्रत्येक पॅथीला मर्यादा आहे, आयुर्वेदाला पण मर्यादा आहे. तर प्रत्येकाच्या मर्यादा स्वीकारून आणि प्रत्येकाची बलस्थानं स्वीकारून जर एक मिश्र पॅथी केली तर ती जास्त चांगली होईल. आणि टेस्ट, माझं परत मत आहे, टेस्टचे पैसे डॉक्टरांनी भरले पाहिजेत, म्हणजे फ्रॉड टेस्ट बंद होतील. मी स्वतःवरती प्रयोग केलेला आहे नाशिकमध्ये. नाशिकमधल्या वेगवेगळ्या एरियातल्या 3 लॅबोरेटरीमध्ये मी अर्ध्या तासाने HBचं चेक केलं तर माझं तिन्हीकडचं रिपोर्ट वेगवेगळे होते. कशावरती विश्वास ठेवायचा? मी स्वतः तर आज लॅबच्या रिपोर्टवरती विश्वास फार ठेवत नाही, आणि कुठलं पण ओपिनियन घ्यायचं. मी अनेक जे ऐकणारे लोक आहेत की तुम्हाला कोणत्या पण डॉक्टरांनी आजची स्थिती अशी की काही ओपिनियन दिलं तर ते अजून एका दुसऱ्याला ज्याचा दोघांचा संबंध नाही त्यांच्याकडनं व्हेरीफाय करून घ्या. अनावश्यक सर्जरी, अनावश्यक टेस्ट, अनावश्यक ट्रीटमेंट हे चालू आहेत, सॉरी टू से. पण दुसरं मी पॉझिटिव्ह पण गोष्ट सांगतो की भारतामध्ये जी काही एक हेल्थची सिस्टीम आहे ती जगात कुठेही नाही. आज मला ताप आला, सर्दी झाली, डोकं दुखतं आहे, मी पटकन समोरच्या कोपऱ्या डॉक्टरचा दवाखाना असतो, मी जातो, तो मला तपासतो 10 मिनिटामध्ये, तो मला गोळी देतो. जास्तीत जास्त 500 रुपये बिल होत असेल, मुंबईमध्ये जास्त होत असेल, दिल्लीत अजून जास्त होत असेल, जास्तीत जास्त ओव्हरऑल 500 रुपयात किंवा 100 रुपयामध्ये मी बरा होतो. पण आज बाहेरच्या देशांमध्ये गेलो तर आपल्याला त्याचा आधी इन्शुरन्स काढायला लागतो. तुम्ही आजारी पडला तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये त्यांची गाडी घेऊन जाते, कोणी तुम्हाला बघायला येऊ शकत नाही, काही येऊ शकत नाही. तुम्ही गेले तर बॉडी घरी येते, बरं झालं तर ॲम्ब्युलन्स घरी येऊन सोडून देते. अगदी बरोबर. आणि खाण्यापिण्याचं काही नाही. आयुर्वेद काय, ॲलोपॅथीमध्ये सुद्धा खूप पथ्यापथ्य फार महत्त्वाचं आहे. आमच्याकडे एक सूत्र आहे आयुर्वेदामध्ये की पथ्ये सती गदार्थस्य किम औषधम निषेवणम, पथ्ये असती गदार्थस्य किम औषधम निषेवणम. म्हणजे पथ्य केलं तर औषधाची गरजच काय, आणि पथ्य नाही केलं तरी औषधाची गरज नाही, कारण काय उपयोगच नाही. पण मुळात पथ्य आणि अपथ्य याचा अर्थ काय सांगा, कारण की बऱ्याच लोकांना याच्या बाबतीत पण गैरसमज आहेत. पथ्य याचा अर्थ अगदी संस्कृत शब्दाचा अर्थ सांगतो. पथ म्हणजे स्रोतस मार्ग, शरीरामध्ये जे काही वेगवेगळे मार्ग आहेत ज्यातनं आपले धातू घटक वाहत असतात, तर त्याला हितकर म्हणजे शरीरातल्या सगळ्या घटकांना जे हितकर आहे त्याला पथ्य असं म्हणतात. म्हणजे जे केल्यानंतर तुम्हाला बरं वाटणार आहे, तुम्हाला आजार होणार नाही, त्याला पथ्य असं म्हणतात. म्हणजे आपण ज्याला आज म्हणू शकतो की काय करायला पाहिजे ते पथ्य आणि काय सोडायला पाहिजे ते अपथ्य. आता अजून एक थोडंसं सांगतो ज्याच्या मला माझेच आयुर्वेदातले माझे मित्रमंडळी रागवतील मला हे बोलल्यानंतर. आमचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ना, अशा विषयी मोठी मोठी लिस्ट देतात की हे बंद करा, ते बंद करा, ते बंद करा, ते बंद करा, ते बंद करा. हे पण थोडंसं कुठंतरी आम्ही बदललं पाहिजे. कारण मला उद्या कोणीतरी सांगितलं की तू हे नाही खायचं, ते नाही, दूध नाही प्यायचं, दही नाही खायचं, लोणी नाही प्यायचं, ही भाजी नाही खायची, ते फळ नाही, मी कशाला, मी काय ऐकणार नाही. कारण आधीच लोकांना एवढे प्रॉब्लेम आहेत, नीट मिळत नाही खायला, त्यात तुम्ही 10 गोष्टी त्यांच्या बंद केल्या तर ते काय खाणार. मग त्यांना काय करायला पाहिजे, तर त्यांना तेच पदार्थ कशा पद्धतीने खायचे, ते कुठल्या वेळेला खायचे, काय संस्कार करून खायचे हे सांगितलं पाहिजे. किंवा सांगताना पॉझिटिव्ह, मी कसं सांगतो की तुम्ही सगळं खा, मी कुठल्याही पथ्याचं कागद देत नाही पेशंटला. त्याच्यातच निम्मे पेशंट आश्चर्य, कारण की हा वैद्य असून काहीच सांगत नाही, पण सांगत सगळं खा, मात्रेत खा, भूक लागल्यावरती खा. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की डाएट फॅक्टर, लाईफस्टाईल फॅक्टर याच्या जोडीला ती व्यक्ती कुठल्या वातावरणात राहते, आजूबाजूचं वातावरण कसं आहे त्याचा पण खूप परिणाम होत असेल. आणि म्हणून पूर्वीची फॅमिली फिजिशियनची जी पद्धत होती ती पुन्हा आली पाहिजे. की मला ते कुटुंब नेहमीचं माहिती आहे, त्यांच्या घरातली मला पद्धत माहिती आहे, परस्परांमधले रिलेशनशिप्स माहिती आहेत, त्यांच्या घरातले संस्कार मला माहिती आहेत, त्यांच्या घरातलं खाणं पिणं मला माहिती आहे, ते कशा प्रकारचं अन्न बनवतात ते मला माहिती आहे, आणि त्यांच्या घरावरती आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या आपत्ती येऊन गेल्या, कोणते डॉक्टर आपल्या त्या कुटुंबाच्या प्रत्येक वाईट वेळेला आणि चांगल्या वेळेला डॉक्टर हा तिथे असलाच पाहिजे, तो कुटुंबाचा भाग असायचा डॉक्टर. आज हे हळूहळू कमी झालं. स्पेशालायझेशनच्या आपण बघाशी तो विषय निघाला की एवढ्या मोठ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्समुळे ही जी फॅमिली फिजिशियनची पद्धत मागे पडली, ही फार चूक गोष्ट झालेली, ही परत आली पाहिजे.
तुम्ही स्पेशालिटी करा, काही प्रॉब्लेम नाही, पण फॅमिली फिजिशियनसुद्धा तुम्ही बनवा. एका फॅमिली फिजिशियनकडे 100 फॅमिली जरी असल्या ना तरी त्यांचं आरोग्य सुधारतील. नाशिकमध्ये पूर्वी एक बिंदू माधव पंडित नावाचे वैद्य होते. ते जे काय करायचे ना ते आज कोणी म्हणजे कल्पनाही करू शकत नाही आणि आज करू पण नाही. ते काळ गेला आता तो. ते दुपारच्या वेळेला, नाशिक छोटंसं होतं त्यावेळेला, एक फार काही एवढी मोठी आजची सारखी व्याप्ती नव्हती आणि सगळे एकमेकांना ओळखायचे शहरातले. तर त्यांचे जे पेशंट असायचे ते अचानक त्यांच्याकडे जेवायच्या वेळेला न सांगता द्यायचे वैद्य. आणि तेव्हा असं नव्हतं की कुठून आला हा, कसं काय आले आमच्या घरी, असं त्यावेळेला लोकांना वाटायचं नाही. सहज असायचं, सगळे आले, हा सगळे जेवायला बसले, चला वैद्य भाऊ बसा. ते त्यांच्याबरोबर जेवण करायचे आणि किंवा काय असेल ते खाणं खायचं आहे किंवा ऑब्झर्व करायचं आहे आणि मग नंतर सगळ्यांना एकत्र बसून सांगायचे आहे की तुमचं हे खाताना चुकलं, तुम्ही हे पद्धत असं नको करायला, हा पदार्थ असा. तिथेच निम्मे रोग बरे होत होते. आज काय झालं आहे, आम्ही जे काही सुपर स्पेशालिटीमध्ये गेलेलो आहे, आम्हाला पेशंटचं डाएट माहीत नाही, आम्हाला पेशंटचं घरची परिस्थिती माहीत नाही, आम्हाला पेशंटची मानसिक स्थिती माहीत नाही, त्यांच्या परस्परांचे रिलेशनशिप माहीत नाही. आम्ही फक्त त्यांचं सिम्पटम बरं करतो आहे आणि ते पण 1000 टेस्ट करू. हे कुठंतरी चुकतं आहे. आम्ही तो पूर्ण माणूस बघितला पाहिजे. आणि सत्वम आत्मा शरीरमच त्रयम एतत् त्रिदंडवत, हे आयुर्वेदाचं मूळ बेसिक एक वन ऑफ द बेसिक सिद्धांत आहे की सत्व म्हणजे मन, आत्मा आणि शरीर हे तिन्ही मिळून त्रिदंड आहे. 3 पै ज्याला म्हणतो, तिपै म्हणतो, त्याच्यावरती उभं आहे. तशी हे सगळं आपला डोलारा त्याच्यावरती उभा आहे. हे तिन्हीचा विचार चिकित्सा करताना करायला लागतो. त्याला काय खुपतं आहे पेशंटला, कदाचित घरी बायकोबरोबर त्याचे वाद होत आहेत, तर तो अस्वस्थ आहे, तर तुम्ही सोन्याचं जरी औषध दिलं तरी त्याला ते लागू पडणार नाही, कारण त्याचं मन व्यथित आहे, त्याच्याकडे काही डेथ झालेली आहे, तो शोकामध्ये आहे, तर त्याला ते औषध नाही लागू पडणार. तेव्हा आपल्याला हे सगळी परस्परांची ही सगळ्या इंटरलिंक गोष्टी आहेत या सगळ्या. आणि त्याच्यामुळे आयुर्वेद हा होलिस्टिक अप्रोच आहे. ही फक्त चिकित्सा पद्धती, सिम्पटम बरं करणं नाही आहे. म्हणजे त्याचं वेदना कमी केल्या का, हो, पण पुढे त्याचं काय म्हणतात पुनरावर्तन होत आहे का. म्हणजे आज काय होतं आहे की तो डोकं दुखतं म्हणून गोळी घेतो, 2 दिवसांनी जुलाब होता पण त्याचं औषध घेतो, 2 दिवसांनी मग काय पोटात दुखतं त्याचं औषध घेतो. हे कुठेतरी ही चेन ब्रेक झाली पाहिजे. हे तर प्रत्येक ॲलोपॅथिक दवाखान्यात हे दिसतं. अमुक झालंय म्हणून तमुक औषध घ्या आणि तमुक औषध घेतल्यामुळे अमुक आजार होऊ नये म्हणून 3रं औषध घ्या. पॅन्डी कुठलाही काही जखम झाली, पेन किलर आणि त्याच्यामुळे होणारी ॲसिडिटी, या 2 गोष्टी असतात. माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. काही वर्षांपूर्वी मला त्वचेचा रोग झालेला. तर आमचे जे कुटुंबाचे वैद्य जे तुम्ही म्हणालात ते पण तुमच्याचसारखेच आहेत. त्यांनी सगळं मला विचारलं, काय तुमचं खाणंपिणं कसं आहे, जीवनशैली कसं आहे. त्यांनी मला सांगितलं की 2 पदार्थ तू जे रोज सेवन करतोस ते सध्या 6 महिने बंद कर. मी म्हटलं त्याच्याने काय होणार आहे, कारण की तो माझा पहिला अनुभव होता एका आयुर्वेदाचार्य यांच्या जोडीला. आता मला सगळे ॲलोपॅथिक हे चालत राहायचे. मला आधी आश्चर्य वाटलं की अरे हे काय म्हणतायत, गेले 25 वर्ष मी ते रोज खातो आहे, आजपर्यंत काय झालं नाही, आता म्हणतात अचानक बंद कर. पण त्यांच्यावर मी शंका घेतली नाही, कारण की त्यांचं बरंच नाव होतं आणि मला बऱ्याच लोकांकडून चांगले रिव्ह्यूज होते. मग ठीक आहे. आणि व्हायचं काय, त्याच्या आधी मी ॲलोपॅथिक गोळी घ्यायचो, 3 दिवसात बरं व्हायचं, परत 6व्या दिवशी दुपटीने वाढायचं ते. नंतर एकाने मग ते स्टिरॉइड बेस्ड औषधं दिली, त्याच्यानंतर बापरे अजूनच माझी हालत बेकार झाली. मग यांनी सांगितलं की तू हे फक्त 2 पदार्थ बंद कर 6 महिने, मग तू बघ. म्हणलं ठीक आहे, करून बघू. मला एवढं आश्चर्य वाटलं. औषधं पण दिली, त्यात काय वादच नाही. बट नंतर पण तो आजार माझा बरा झाला. आजही मला आजार नाही आहे. पण आज मी जेव्हा ते सेवन करतो, नियंत्रणात सेवन करतो, मला त्रास होत नाही. शेवटी मला औषध घेतो आहे का आज मी, नाही, मी विशिष्ट नियंत्रणाच्या पद्धतीने ते सेवन करतो आहे, मला काहीही त्रास होत नाही आहे. हेच जर मी आयुर्वेद बाजूला ठेवला असता आणि अजून सफर झालं तर मला जे डर्मॅटॉलॉजीमध्ये जे औषधं आहेत ते मला घ्यावे लागले असते, त्याचे साईड इफेक्ट वेगळे. बट त्यावरती समूळ असा काय उपाय कधीच मला सापडलाच नसता. जे मला, जसं तुम्ही म्हणालात, मला फक्त जे त्रास झालेला, वर्षभर मला 6 महिने मला औषध घ्यायला लागली तो त्रास काढून टाकायला. एकदा तो रोग बरा झाला, मला फक्त जीवनशैलीमध्ये बदल आणावा लागला. औषध हे माझं बंदच झालं. हा जो प्रकार आहे, हे जे अप्रोच जे आपण म्हणतो, हे मला दुसऱ्या कुठल्या पद्धतीत मला ते अजून सापडलेलं नाही. आणि याच्याच वरनं मला एक आत्ता आठवलं की आयुर्वेदात काही शब्द आहेत ते
सतत ऐकवात येतात आपल्या, ते म्हणजे वातदोष, कफदोष, पित्तदोष, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? त्याच्या आधी मी तुमचा जो विषय चालू होता त्याच्याबद्दल थोडंसं माझे अनुभव सांगेन. तुम्ही 2 पदार्थ त्यांनी जे तुम्हाला बंद करायला सांगितले आणि त्यांना तुम्हाला बऱ्यापैकी कंट्रोल आला. मी 17 वर्षापासून प्रॅक्टिस, म्हणजे 2005 पासून मी प्रॅक्टिस करतो आणि माझ्या गुरूंची, माझ्या वडिलांची जी मी प्रॅक्टिस बघितलेली अनेक त्याच्यात आणि माझे स्वतःचे अनुभव. आम्ही सकाळचं फक्त पाणी बंद केलं ना, उठल्याबरोबर सध्या जे काही फॅड आलेलं आहे उषपान, फक्त पाणी बंद केलं सकाळचं तर निम्मे सिम्टम्स बंद होतात. हे उषपान हे उषक कालामध्ये केलं पाहिजे. हे सूर्योदयानंतर 8 वाजता उठून तांब्या भरून पाणी पितात तर शरीरामधल्या अनेक अवयवांना त्याचा त्रास होतो. फक्त त्यांचं दूध बंद करा सकाळचं. आणि दूध कोणाचं? जे व्यायाम करतं त्यांचं. जे व्यायाम करतात, घाम येईपर्यंत व्यायाम करतात, त्यांनी दूध प्यायला हरकत नाही. तर तुम्ही हा विषय काढले म्हणून सांगतो, दूध हा त्यातला एक प्रकारचा जो मला बंद करायला सांगितलेला. कारण आजचं दूध जे काय जे पिशवीतनं येतं ते दूध नाहीच आहे. दूध कुठलं पिलं पाहिजे? गाय तुमच्या समोर आहे, ती फिरतीये उन्हामध्ये, तिला बांधून ठेवलेलं नाही आहे आणि तिला नॅचरल पद्धतीने त्याने तुमच्या समोर दूध काढलेलं आहे आणि तुम्ही व्यायाम केलेला आहे आणि मग तुम्ही दूध पिलं तर ते त्रास देणार नाही. पण तुम्ही एसीत राहताय, तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत नाही आहे, तुम्हाला कोणत्या गायीने दूध दिलेलं आहे ते माहिती नाही, ते कधी दिलं, ते कुठल्या कंपनीत ते पाश्चराईज केलं. बरं, पाश्चरायझेशनच्या मध्ये काय आहे तर ते खूप उकळतात आणि एकदम थंड करतात या प्रोसेसमध्ये. तर त्याच्यामध्ये त्याचे सगळे घटक निघून जातात, फक्त वॉटर कंटेंट आणि फॅट कंटेंट शिल्लक राहतात. तर ते दूध हे तुमच्या शरीरामध्ये जडत्व वाढवणारे, अनेक व्याधी वाढवणारे. आम्ही ड्रायफ्रुट्स बंद करतो. 5-5 बदाम, 5-5 काजू रोज खाणारे लोक आहेत, 12 महिने खाणारे लोक आहेत, स्टेटस म्हणून खाणारे लोक आहेत की आमच्याकडे आम्ही काजू बदाम खाऊ शकतो. हे सांगायला, दाखवायला लोकांना. अरे नका खाऊ. भारत किंवा आपण आत्ता महाराष्ट्रात जो बसलो हा ड्रायफ्रूट खायचा प्रदेशच नाही आहे. काश्मीरमध्ये बसून खाणार असेल तर खा, इथे खाऊ नका. किंवा मग व्यायाम करा भरपूर. हे जे काही नवीन पद्धत आहे किंवा दर सॅटर्डे संडे बाहेर जाऊन खायची पद्धत आलेली. आमचे एक सर आहेत, थोडेसे गमतीशीर आहेत, ते म्हणतात की आजार का वाढत आहेत तर पूर्वीच्या काळी लोक घरात जेवायचे आणि बाहेर जाऊन मलत्याग करायचे. आज आपण मलत्याग घरात करतो आणि बाहेर जाऊन जेवतो, त्याच्यामुळे आजार वाढलेले आहेत. तर त्याच्या ही जी काही लाईफस्टाईल बदललेली आहे ना, याच्याने अनेक, मला सांगा, डायबेटीस, थायरॉईड, कॅन्सर, तुमचं हायपरटेन्शन, हायपोथायरॉइडिझम किंवा अनेक जे कोणते सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत. हे जर का फक्त तुमची जीवन पद्धती बदलली ना तरी ते कंट्रोलमध्ये येते किंवा होणारच नाही. त्याला औषधांची गरज नाही आहे फारशा. आज काय कॅन्सरचं तर काय झालेलं आहे की त्या आजारापेक्षा ते औषध जालिम झालेलं आहे. म्हणजे ते आजार परवडला पण औषध नको असं झालेलं आहे. रोगापेक्षा इलाज वाईट. आता मी तुमच्या प्रश्नाकडे येतो की वातपित्त कफ हा जो काही तुम्ही दोषांबद्दल विचारता हे काय आहे असा तुमचा प्रश्न होता. काय झालं की आयुर्वेद ज्या वेळेला उत्पन्न झाला, त्याची पूर्ण कथा, त्याची कसा उत्पन्न झाला, कधी झाला, हे सगळं चरक संहितेत सुश्रुतात आहे. त्याच्यात मी आत्ता फार वेळ घालवत नाही, त्याचा एखादा वेगळा विषय पुन्हा आपला होऊ शकतो एखादा कार्यक्रम. तर ज्या वेळेला पहिली व्याधी निर्माण झाली आणि दॅट वॉज द पॅन्डेमिक, जेव्हा आयुर्वेद जो काही निर्माण झाला तो पॅन्डेमिकसाठी निर्माण झालेला आहे. तर त्यांनी पहिले सिम्पटम्स बरे केले, त्यासुद्धा त्या काळच्या रिसर्चरने सुद्धा. पण त्यांना नंतर असं कळलं की काही लोकांना सेम औषध दिल्यानंतर काहींना फरक वाटतोय, काहींना नाही फरक वाटत आहे, काहींचा अजून ॲग्रिवेट झालं आहे, काहींना अजिबातच फरक पडलेला नाही. किंवा काही सेम आजार होतो, काही असिम्टमॅटिक आहेत, काही ग्रेव्ह सिम्टम आहेत, काही माइल्ड सिम्टम आहेत. म्हणजे शरीरामध्ये असा कोणता तरी घटक आहेत की जे हे ॲक्टिवेट करतात किंवा ट्रिगर करतात. मग त्याचा त्यांनी शोध घेतला आणि मग त्यांना असं कळलं की सृष्टीमध्ये ज्या 3 शक्ती आहेत, सोमशक्ती, सूर्यशक्ती आणि अनिल शक्ती, म्हणजे शीतशक्ती, उष्णशक्ती आणि गतिमान शक्ती, या शक्ती आहेत. यांचे सृष्टीमध्ये सुद्धा परमाणू आहेत त्यांचे कामं करणारे. म्हणजे हवा आहे, हवेचे परमाणू आहेत. सनरेज किंवा जे उष्ण शक्ती, अग्नी वगैरे आहे सूर्य, त्याचे परमाणू आहेत. आणि थंड सुद्धा जे काय पाणी आहे त्याचे म्हणजे परमाणू स्वरूपात न ते वेगवेगळं स्वरूप, ते पंचभौतिकच सगळं आहे. म्हणजे पंचभौतिक हा आयुर्वेदाचा बेसिक सिद्धांत आहे. पंचमहाभूत की ही सृष्टीतले प्रत्येक, आता आपल्यासमोर जेवढ्या वस्तू दिसत आहेत किंवा निसर्गात जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्या 5 महाभूतांच्या परमिटेशन कॉम्बिनेशन बनलेले आहेत. सगळं पंचभौतिक आहे. त्याच्या फक्त तरतमत्वानंतर त्याचं स्वरूप बदललं. म्हणजे पाणी हे फक्त जलमहाभूत नाही, त्याच्या 5ही महाभूत आहेत. पण जलमहाभूताचा अधिक्य असल्याने त्याला जल असं नाव दिलं. असंच सगळ्यांचं आहे. मग याचे शरीरातले जे कोणी व्यक्त रूप आहेत ते दोष आहेत.
मग ते वात पित्त कफ. वायू ही गतिमान शक्तीचा परमाणू आहे, पित्त हा उष्ण शक्तीचा परमाणू आहे आणि कफ हा सोमशक्ती म्हणजे शीतशक्तीचा परमाणू आहे. हे 3 शरीरातले परमाणू हे काही इमॅजिनरी घटक नाहीत किंवा या ऊर्जा नाहीत किंवा हे काही काय म्हणतात त्याला केवळ क्रियेसाठी वर्णन केलेले घटक नाही आहेत. तर हे प्रत्यक्ष शरीर घटक आहेत, शरीर परमाणू हे सगळ्या शरीरात आहेत आणि यांनी शरीर बनलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही चिकित्सा म्हणजे व्याधीसुद्धा जो असतो तो यांच्याच विकृतीमुळे होतो. म्हणजे आम्ही दही खाल्लं, आपण काय दही खाल्लं सर्दी झाली असं नाही झालेलं आहे. दही खाल्ल्यामुळे कफ वाढला आणि कफामुळे सर्दी झाली. तर तो ट्रिगरिंग फॅक्टर जो आहे तो म्हणजे विकृत होणारा तो आहे शरीरातला. आम्ही चिकित्सा पण दोषांचीच करतो आणि धातूंची आणि मलांची करतो. त्याच्यामुळे हे आमचे काय म्हणतात प्रत्येक शास्त्राला एक त्यांच्या विशिष्ट टर्मिनॉलॉजी असतात, त्यांचे विशिष्ट घटक असतात. हे आमच्या आयुर्वेदाच्या या परिभाषा आहेत. या परिभाषांमध्ये सगळे ग्रंथ, तुम्ही आयुर्वेदाचा कोणताही ग्रंथ काढा तो दोषांच्याच भाषेमध्ये लिहिलेला आहे, धातूंच्या भाषेत लिहिलेला आहे, मलांच्या भाषेत, दोष धातू मलांच्या भाषेत दिलेला आहे. त्यामुळे आम्ही निदान पण त्यांचंच करतो आणि चिकित्सा पण त्यांचीच करतो. मगाचं पण मला ते या जोडीला सांगायचं आहे की ताप आला तर गुळवेल खा, किंवा रक्त थांबायचं तर हळद लावा, किंवा काय उलटी काढायची तर उसाचा रस प्या, किंवा काय तोंडाला चव नाही येते तर काय ज्येष्ठमधला खा, आवाज बसला तर ज्येष्ठमध का, सिद्धोपलादी चूर्ण. हा आयुर्वेद नाही आहे, हे त्याचं एक व्यक्त रूप आहे फक्त. हे आयुर्वेद हे एक शास्त्र आहे, पूर्ण प्रॉपर शास्त्र आहे आणि वेल रिसर्च एव्हिडन्स बेस्ड सायन्स आहे. आता त्याचे एव्हिडन्स तुम्हाला काही एव्हिडन्स तुम्हाला आज लॅबमध्ये दिसतील, काही नाही दिसणार. आता जसं उदाहरणार्थ आपल्या 3 पिढ्यांच्या आधी कोणी विचार केला होता का की आपण मोबाईलवरती एकमेकांशी बोलू शकू किंवा आपण विमानाने कधी प्रवास करू शकू? पण आज हे कॉमन झालेलं आहे, सगळेजण वापरतात. तसं काही गोष्टी या आत्ता माहीत नाही आहेत, आत्ता प्रूव्ह नाही करता येत, पण त्या येणाऱ्या काळात कदाचित प्रूव्ह होतील. पण ते त्यांनी प्रूव्ह करून ठेवलेले आहेत. म्हणजे ही भिंत आहे माझ्या मागे, या भिंतीच्या मागचं मला काही दिसत नाही आहे, म्हणजे तिथे काहीच नाही का असं मी म्हटलं तर चुकीचं होईल की नाही, की हे नाही सुडो सायन्स आहे, याच्या भिंतीच्या मागे काहीच नाही, सुडो आहे. मला दिसत नाही, ही माझी लिमिटेशन आहे. मागच्या पिढीतल्या कोणत्या तरी व्यक्तीने कोणत्या तरी साधनांचा उपयोग करून या भिंतीच्या मागे काय आहे ते बघितलं आणि ते लिहून ठेवलं. त्याच्यावरती मी आज आक्षेप घ्यायचा लिमिटेड माझ्या आजच्या साधनांमध्ये, ही फार मोठी चूक आहे. आणि आमच्या दुर्दैवाने आमचेच वैद्य ह्याच्यात आघाडीवरती आहेत की आमच्याच शास्त्रावरती संशय घेणारे आमचेच वैद्य आहेत अनेक, आणि ते इतरांची डोकी खराब करतात. मगाशी आपण जो उल्लेख केला पंचमहाभूतांचा, त्याच्यावरनं मला असं आता सुचलं की वनस्पती झाले, प्राणी झाले, या व्यतिरिक्त खनिजांचा पण वापर केला जातो का आयुर्वेदमध्ये? जे साधारण जे आहेत ताम्र किंवा पितळ, या व्यतिरिक्त काही घातक खनिज पण आहेत, त्यांचा कितपत वापर केला गेलेला आहे आयुर्वेदमध्ये? त्याच्यात पण 2 स्तरावरती काम झालेलं आहे, 2 काळात काम झालेलं आहे. जे मूळ आमच्या ज्या मूळ संहिता आहेत त्याच्यामध्ये पण याचे काही संदर्भ मिळतात, पण फार प्रचूर मात्रेमध्ये नाही. मात्र 8व्या शतकानंतर धातुवेदासाठी म्हणजे सामान्य धातू घटकांपासून सोनं बनवायची प्रक्रिया, ज्याला किमया असं म्हणतात, त्याच्यामागे काही लोक त्यावेळचे शास्त्रज्ञ लागलेले होते, अल्किमी ज्याला म्हणतात. आणि त्याच्यातनं देहवेदाची कल्पना निर्माण झाली की त्याने सोनं तर मिळवलं, अनेक लोखंडापासून सोनं, तांब्यापासून सोनं, ही प्रक्रिया त्यांना कळली. ती कळल्यानंतर त्यांना असं वाटलं की यापासून जे काही आपण बनवत आहोत, म्हणजे जे काही परमाणू बनवत आहोत, त्याचा जर का मानवी शरीरावरती वापर केला तर कदाचित आपल्याला काही अलौकिक गुण शरीरामध्ये माणसाच्या निर्माण करता येतील. आणि म्हणून त्यांनी धातुवेदापासून देहवेदाकडे त्यांनी प्रक्रिया सुरू. नागार्जुन हे त्यातलं सगळ्यात मोठं नाव, जे नालंदा विद्यापीठाचे आचार्य होते. आणि मग त्यातनं रसशास्त्र नावाच्या एका वेगळ्या शास्त्राची निर्मिती झाली आणि आयुर्वेदाने ते शास्त्र अडॉप्ट करून घेतलं, त्याची औषधं अडॉप्ट करून घेतली आणि त्याला दोष धातूंच्या भाषेमध्ये मांडून ती प्रचारामध्ये आणली. आता याच्यात 2 मुद्दे आहेत की मग सगळे आयुर्वेदिक औषधांमध्ये मेटल असतात का? नाही. काही प्युअर हर्बल फॉर्मचे असतात आणि काहीही हर्बल प्लस हर्बो मिनरल असं त्याला म्हणता येईल आपल्याला, आणि काही प्युअर मिनरल. आता हर्बो मिनरल का बरं? तर ते जे काय, आता जसा पारदाबद्दल आपण विचार केला तर असा पारद जो आहे तो लिक्विड फॉर्ममध्ये असतो, मर्क्युरी थर्मोमीटरमध्ये पण असतो, हो, तो लिक्विड फॉर्ममध्ये असतो. पण त्याच्यावरती जर का 18 प्रकारचे संस्कार केले, ते कोणीही नाही करू शकत. त्याला एक विशिष्ट पद्धत असते, त्याला ते शिकावे लागतात, ते गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिकायला लागतात, त्याचे
काही विशिष्ट द्रव्य त्याच्यावरती प्रक्रिया करायला लागते. त्याच्यामध्ये काही वनस्पतीज द्रव्य आहेत, काही मिनरल द्रव्य आहेत. आणि अशा 18 संस्कार केल्यानंतर तो जो मर्क्युरी जो लिक्विड असतो तो बद्ध होतो, सॉलिड फॉर्ममध्ये होतो आणि किंवा त्याचं भस्म पण होतं. आणि ते शुद्ध झालेलं असं भस्म जर वापरलं तर ते अमृतासारखं आहे. पण एखाद्यांनी ते पूर्ण 18 संस्कार केले नाहीत आणि शॉर्टकट मारून पारद जर एखाद्या कल्पामध्ये वापरला तर तो विषारी लक्षण दाखवणार आहे शरीरामध्ये. तेव्हा औषधं बनवायच्या पद्धतीवरती ते डिपेंड आहे. अशी खूप औषधं आहेत, म्हणजे आज त्याचा विचारही आपण करू शकत नाही अशी औषधं आहेत की, पण त्याचे उपाय पण प्रचंड भारी आहेत. पण आज ते कोणी करू शकत नाही, तेवढी शक्ती कोणात राहिलेली नाही किंवा तेवढी आज म्हणजे काय म्हणतात त्याला, ऑब्जेक्शन्स त्याच्यावरती खूप येतील, त्यामुळे त्याच्या मागे कोणी लागत नाही. पण आयुर्वेदामध्ये सगळी औषधं काही मिनरल्सची नाही आहेत, पण आयुर्वेदाने कोणत्याच खनिजाला सोडलेलं नाही. रसशास्त्राने सगळ्याचा वापर केला आहे, म्हणजे पितळाचा, कास्याचा, तांब्याचा, लोखंडाचा, सोन्याचा, चांदीचा, मर्क्युरीचा, सल्फरचा, लीडचा, वंगाचा, सगळ्याचा उपयोग. म्हणजे तुम्ही कंबाईन मेटल्स घ्या, नंतर तुमचे शंख, शिंपले, समुद्रफेन याचा सगळ्यांचा प्रवाळ याचा वापर करून समुद्रातल्या सगळ्या घटकांचा वापर करून घेतला. त्याच्यानंतर रत्नांचा चिकित्सेमध्ये वापर, म्हणजे बाहेरनं तर घालणं आहेच, पण पोटात पण, म्हणजे हिरक भस्माचा तर आमचे कितीतरी वैद्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतात अनेक वेगवेगळ्या क्रॉनिक डिसिजेसमध्ये. तेव्हा असं हे जनरलायझेशन नाही आहे की प्रत्येक आयुर्वेद हा मिनरलच आहे, त्याच्यात हेवी मेटल्स आहेत, असं नाही आहे. काही म्हणजे 90% औषधं आयुर्वेदाची ही हर्बल मेडिसिन आहेत, जी फक्त वनस्पतींपासून झालेली आहेत, आणि काही हर्बो मिनरल्स आहेत. पण आज दिसताना ते रसशास्त्र आयुर्वेद हे एकत्र झालेलं आहे, पण दोन वेगळी शास्त्र आहेत. आमच्या लहानपणी एक टी व्हीवर ॲड यायची, हिमानी सोना चांदी च्यवनप्राश, सोना दे सुरक्षित तन और चांदी दे तेज दिमाग. तर याच्यामध्ये जे खरं सोनं आणि खरं चांदी आहे त्याचा खरंच वापर केलेला गेला असतो. हो हो, सोवणाचं भस्म वापरतात ना. सोनं वापरायची दोन पद्धती आहे. एक डायरेक्ट भस्म त्याचं करायचं आणि ते औषधामध्ये अत्यंत सूक्ष्म मात्रेमध्ये वापरायचं, किंवा दुसरं सोन्याची, म्हणजे आम्ही त्याला सुवर्णसिद्ध जल असं म्हणतो, छोटं 1 ग्रामचं 1/2 ग्रामचं वेढं असतं ना सोन्याचं, तर ते पाण्यात टाकायचं, एक पातेलभर पाण्यामध्ये ते वेढं टाकायचं आणि ते पाणी एक 20 मिनटं 10 मिनटं उकळायचं, 1/4 होईपर्यंत उकळायचं आणि दिवसभर तेच पाणी पाजायचं. तर डिलिव्हरीनंतर जी सुतिका अवस्था असते, म्हणजे 6 महिन्याची जी अवस्था आहे, प्रेग्नन्सी डिलिव्हरी ते 6 महिने, आता बाळाला तुम्ही नॉर्मल जेवण सुरू करायला सुरुवात करणार, तोपर्यंत जर त्या बाळाला देतच नाही आपण, आईचं दूध असतं, त्या बाईला म्हणजे आईला जर का हे सुवर्णसिद्ध जल दिलं तर ते फार चांगलं काम असतं. शरीरातल्या धातूंची झीज झालेली असते हे भरून काढतं आणि डिटॉक्सिफिकेशनचं काम हे उत्तम प्रकारे करतं सुवर्णसिद्ध जल. तर अशा अनेक प्रकारचं आहे. पण च्यवनप्राश तुम्ही जो म्हणलात, तर च्यवनप्राश मूळ जो पाठ आहे त्यात सुवर्णभस्म आणि चांदी रौप्य भस्म असं नाही आहे. पण पुढचे जे काही ग्रंथ आले रसशास्त्राच्या डेव्हलपमेंट नंतर, त्याच्यामधल्या काही पाठांमध्ये त्यांनी ते घातलेलं आहे. हे अधिकस्य अधिकम फलम म्हणतात, म्हणजे अधिक टाकलं तर म्हणजे जपाचं असतं की तुम्ही रोज 108 जप करायचा, पण मी 1000 केला तर काय वाईट आहे, अजून फळ चांगलं आहे. तसंच आहे. तुम्ही जे हिरक भस्म म्हणालात, म्हणजे हिऱ्याचं भस्म का? हो हो, हिरं, पण त्याची प्रक्रिया प्रॉपर, आणि ते कोणी नाही करू शकत. ती प्रॉपर प्रक्रियेने त्याला काही विशिष्ट काही महिने ती प्रक्रिया करायला लागते, असं 1 दिवसाचं काम पण नाही ते, आणि ते फार रेअरली कोणीतरी करू शकतं आणि खूप कॉस्टली असतं. कारण हिरा मुळात हा प्रकार असा आहे, विषारी तर आहेच, पण हा जगात वन ऑफ द हार्डेस्ट मटेरियल असं पण गणलं जातं. हो हो, त्याच्यावर प्रक्रिया करून भस्म बनवणं, याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की भारतात याची प्राचीन विद्या आणि जी ॲडव्हान्स लेवलची टेक्नॉलॉजी पण किती उपलब्ध होती आपल्याकडे. एक उदाहरण सांगतो. तुम्ही जर दिल्लीला गेलात तर कुतुब मिनार नावाचा जो काही भाग आहे, तर नाव कुतुबाचं दिलेलं असेल, पण त्याच्यासमोर लोहस्तंभ आहे, तो 5000 वर्षांचा त्याचा कार्बन डेटिंग झालेला आहे. 5000 वर्षांपासून लोखंडाचा एवढा मोठा स्तंभ आहे, त्याच्यावरती एवढा गंध चढलेला नाही आहे. म्हणजे त्यावेळच्या लोकांना लोखंड 1500 डिग्री सेल्सिअसला वितळतं, म्हणजे त्यांना लोखंड वितळायचं जागा माहिती आहे, कुठल्या याला किती तापमानाला वितळतं, ते वितळल्यावरती त्याला आकार द्यायची पद्धत माहिती आहे.
आकाराची पद्धत देऊन त्याला हजारो वर्ष गंध चढणार नाही अशा औषधांची प्रक्रिया त्याच्यावरती करायची त्यांना पद्धत माहिती. म्हणजे हे तर साधं उदाहरण आहे. मग त्याचा त्यांनी औषधात वापर करून घेतला. आज काय झालं आहे, ब्लेम करणं फार सोपं आहे ना कोणत्याही गोष्टीला. म्हणजे नाशिकमध्येच एक नेफ्रोलॉजिस्ट होते, मी त्यांच्याकडे शिकायला जायचो. त्यांच्या ओपीडीच्या समोर लिहिलेलं होतं की आयुर्वेदिक औषधं ही किडनीसाठी हानिकारक आहेत. तर मी BMS झालो होतो. मी त्यांना म्हटलं की सर ठीक आहे, तुम्ही हे लिहिलं आहे, मला एक रिसर्च पेपर दाखवा की ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधांनी किडनी खराब झाल्याचं प्रूव्ह केलेलं आहे. नाही, यांना हे शास्त्र वाढू द्यायचं नाही आहे. बरं, ही भारतीय लोकच आहेत बरं का. म्हणजे हे काय परकीय लोकांनी केलं ना तर आपण समजू शकतो चला, पण ही आपलीच भारतातलीच लोक आहेत. यांनाच प्रॉब्लेम आहे मुळामध्ये आयुर्वेद शास्त्राचा. आणि परकीय लोक याच्या मागे लागलेले आहेत. आणि जे आयुर्वेदात नाही आहेत पतंजलींसारखे, ते प्रचंड मोठं काम करतात आयुर्वेदामध्ये. आणि आमचे वैद्य, त्यांना तेवढी सुविधा मिळत नाही, गव्हर्नमेंटकडनं तेवढं त्यांना सपोर्ट मिळत नाही, समाजात तेवढा मान मिळत नाही. त्यामुळे त्यांचे पण प्रयास लिमिटेड आहेत. काही एखादा वैद्य करतो, पण आधुनिक शास्त्र म्हणजे ज्या वेळेला संविधानाचं काम चालू होतं त्याच वेळेला हे केलं असतं की भारताची चिकित्सा पद्धती आयुर्वेद आहे, तर आज 70 वर्षामध्ये कदाचित चित्र बदललं असतं. पण आम्ही ॲलोपॅथीला स्वीकारलं. म्हणजे ॲलोपॅथी वाईट आहे असं आमचं म्हणणं नाही आहे, कदाचित लोकांची प्रवृत्ती वाईट आहे ॲलोपॅथीच्या, त्यातल्या काही लोकांची, ते पण सर्वांगीण नाही. आज अनेक ॲलोपॅथी डॉक्टर्स हे आयुर्वेदाच्या आमच्या लोकांबरोबर बसून काम करत आहेत. एक खूप उदाहरण, मी एकाचं परत नाव घेणार नाही, अनेक डॉक्टर्स मला ॲलोपॅथीमध्ये त्यांचा आयुर्वेदावर विश्वास आहे. ते स्वतः आजारी पडले की ते आमच्याकडून औषधं घेतात, आम्ही आजारी पडतो त्यांच्याकडून औषधं घेतो. पण काही लोक असे असतात की ज्यांना हे सुखचित्र मान्य नसतं, ते त्याच्यात बिब्बा घालतात मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि परदेशामध्ये तर शास्त्र म्हणून आयुर्वेदाला मान्यता, म्हणजे मी सांगतो नो, तुम्ही एक यूट्यूबवरती व्हिडिओ बघा, नोज रिपेअर बाय सुश्रुत. आज सगळ्या जगामध्ये नोज, नाक कापलं गेलं तर त्याची सर्जरी सुश्रुताप्रमाणे केली जाते. आणि त्याच्यावर काम कोणी केलं आहे? जर्मनीचा डॉमिनिक नावाच्या एका माणसाने, जो आता सध्या कॅनडामध्ये आहे. बघितलं की सुश्रुतांचा पुतळा ऑस्ट्रेलिया का व्हिएतनाम आहे, तिकडच्या विद्यापीठात पुतळा त्यांचा उभारलेला आहे. म्हणजे आपल्यासाठी किती गौरवाची गोष्ट आहे. पण त्याच वेळेला इथेच आपले शेजारचे लोक, आपलेच लोक, विरोध, मी त्यांना नाव, बाहेरच्या लोकांना नाव ठेवणार नाही, पण आपलीच लोक काही. आणि आमच्या असं नाही की फक्त ॲलोपॅथी, आयुर्वेदातले पण काही लोक असे आहे की ज्यांना हे मान्य नाही आहे. आता आजारपणाचा विषय निघाला आहे तर मला असं लक्षात आलं की आयुर्वेद म्हटलं की आपण नॉर्मल सर्दी खोकला ताप काढा घे, चाटण घे, असं घे, इथपर्यंतच ते मर्यादित आहे. पण असे जे काही आजार आहेत का जे एकदम क्लिष्ट आहेत, एकदम कठीण आहेत, त्याचं पण नाश किंवा त्याचं पण जे उपचार पद्धती आहे ती आयुर्वेदमध्ये आपल्याला सापडते. कसं आहे की प्रत्येक आजाराच्या अवस्थेप्रमाणे चिकित्सा वर्णन केलेली. आज काय झालंय, ताप आला सगळ्यांना एकच औषध, लहान मुलांपासून मोठ्या माणसांना, असं आयुर्वेदामध्ये नाही आहे. माझ्याकडे सर्दीचे जर 3 रुग्ण आले आज, तर मी तिघांचा 3 वेगळ्या प्रकारे विचार करून 3 वेगवेगळी औषधं वापरू शकतो. दिस इज द ब्युटी ऑफ आयुर्वेद. मला याच्यावर गमतीशीर किस्सा आठवला. माझे जे कुटुंबाचे जे वैद्य आहेत, मला मध्यंतरी ताप आला तर त्यांनी मला एक औषध लिहून दिलं, मला फरक पडला, बरा झालो. परत काही महिन्यानंतर मला परत ताप आला, मी ते औषध घेतो, मला फरक नाही पडला. मी त्यांना सांगितलं मला असं झालं, 3-4 दिवस झालं मी औषध घेतलं, फरक नाही पडला. मी विचारलं कुठलं औषध घेतलंस? सांगितलं तुम्ही ते 6 महिन्यापूर्वी लिहून दिलेलं ना, ते घेतलं आणि काय फरक पडला नाही. म्हटलं अरे बाबा, सगळेच ताप सारखे नसतात. जसं मी तुम्हाला आधी म्हटलेलं की जे पंचमुखी कवच आहे त्याच्यामध्ये 6-7 प्रकारचे ज्वर सांगितलेत, तसंच आजाराप्रमाणे औषध बदलतं. तसं ॲलोपॅथीमध्ये कुठलंही असेल, क्रोसिन घ्या, मोकळ्या. आणि त्याची आता मात्रा वाढत चालली. आता नुसत्या 500 क्रोसिन 500 होत, आता 650 डोलो 650 झालेलं आहे. पण आयुर्वेदात असं नाही. आणि परत आहे की हे एका गोष्टीवर डिपेंड नाही आहे. तुमचं वय काय, तुमचं लिंग काय, तुमचं ऋतू कोणता चालू आहे, तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता आहात, तुमच्यावरती आत्तापर्यंत काय काय आहार पदार्थांचा संस्कार झालेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही मानसिक स्थिती काय आहे यास, आणि तुम्ही काय सेवन केलं आहे. म्हणजे आता साधी सर्दी हा एक लक्षण घेतलं तर थंडीत फिरून आला आणि सर्दी झाली तर त्याला वेगळं औषध आहे. दही खाऊन सर्दी झाली तर त्याला वेगळं औषध आहे. खूप रडली एखादी व्यक्ती आणि त्याला सर्दी झाली, त्याला वेगळं औषध आहे. खूप राग आला आणि सर्दी झाली तरी त्याला वेगळं औषध आहे.
अजीर्णाने सर्दी झाली तर त्याला वेगळं औषध आहे, आणि इन्फेक्शननी सर्दी झाली तर त्याचं वेगळं औषध आहे. म्हणजे सर्दीला एकच औषध असं आयुर्वेदात नाही आहे, आणि हे एक अत्यंत मोठं बलस्थान आयुर्वेदाचं आहे. मला अनेक वर्ष सर्दी कायम असायची, कायम म्हणजे कायम. उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, सौम्य ऋतू असो, काही फरक नाही पडायचा, सर्दी असायची. तेव्हा मला कळलं की तुझी ही जी सर्दी बाहेर निघते ना, ती अजीर्णातून निघते, आणि तू जे पदार्थ सेवन करतोयस त्याच्यातनं तुला सर्दी होते. म्हटलं ते काय संबंध आहे? पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी तो पदार्थ सेवन आटोक्यात आणलं, मला सर्दी आता नाहीशी झाली म्हटलं तरी ते योग्य राहील. सर्दी, खोकला, कफ आता जवळपास होतच नाही मला. मी काय फक्त आहारात बदल केला आहे, औषध घेणं ऑलमोस्ट बंद आहे आता. याला एक तुम्हाला वेगळं उदाहरण सांगतो. वेड्याची इस्पितळ असतात ना, तर त्याच्यात वेडे ठेवलेले असतात, त्यांची ट्रीटमेंट पण चालू असते. ते बरे झाले, हे याच्या बरा झाला आहे तो, त्याचं काही पॅरामीटर्स असतात. त्याच्यामध्ये एक घटक असा आहे की एक टाकी असते पाण्याची भरलेली, आणि त्याच्यामध्ये पाणी पडत असतं. वेडाला ज्याची ट्रीटमेंट चालू त्याला आणतात आणि सांगतात की ही बादली घे आणि ते टाकी रिकामी कर. तर जो वेडा बादलीमध्ये जे काही बादली घेऊन टाकीमध्ये उतरतो आणि बादलीनं पाणी काढायला लागतो, त्याला परत आत पडतात, अजून ट्रीटमेंट तुझी गरज आहे तुला घ्यायची. पण जो वेडा आधी बघतो की त्या टाकीमध्ये पाणी कुठून पडतंय का, तो नळ पहिल्यांदा बंद करतो, ते पाणी पडणं बंद करतो, आणि मग बादलीने पाणी काढायला लागतो, तो आता बरा व्हायला लागला किंवा बरा झाला. म्हणजे आपल्याला आधी कारण कळलं पाहिजे की मला हा आजार कशामुळे झालेला आहे. ते कारण म्हणजे ट्रिगरिंग फॅक्टर आणि त्याचे हेतू कळले पाहिजेत, ते बंद करायचं आणि मग चिकित्सा करायचं. एवढं सिंपल गोष्ट आहे. म्हणजे अँटी कॉझिटिव्ह ट्रीटमेंट आणि मग सिम्टमॅटिक ट्रीटमेंट, ही लाईन ऑफ ट्रीटमेंट असेल ना, तर कोणता पण रुग्ण त्याचं सिम्टम कंट्रोलमध्ये येतात. आज काय झालं ना, सिम्टम ओरिएंटेड ट्रीटमेंट झालेली आहे, तसं नाही झालं पाहिजे. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये हे ब्युटी आहे की तुम्ही असंख्य औषधं, म्हणजे भारत भेषज रत्नाकर नावाचा 5-6 खंडांचा फक्त औषधांचा ग्रंथ आहे. तुम्ही एकेका सिम्टमवरती हजारो लाखो कल्प आहेत, हजारो लाखो. चॉईस वैद्याची आहे, त्याला काय उपलब्ध आहे, पेशंटला काय अफोर्डेबल आहे, त्याप्रमाणे औषध बदलू शकतो आम्ही. म्हणजे पेशंटच्या, आमच्याकडे एक आढ्यरोगी बिशक बश्यो ज्ञापका सत्ववान अपि म्हणलेलं आहे की पेशंटची तुम्ही आर्थिक स्थिती पण बघा आणि त्याला काय परवडणार आहे त्याचा पण विचार करा. माझ्याकडे एक पेशंट आहे ज्यांना मल्टिपल स्क्लेरोसिस इन ब्रेन, अत्यंत रेअर आजार आहे हा. म्हणजे ब्रेनमध्ये असे पांढरे पांढरे स्क्लेरोटिक पॉईंट येतात आणि त्यांचे ते अवयव हळूहळू काम करणं बंद होतात, ज्या सेंटरला तो होतो. आणि 2016च्या जानेवारीमध्ये ती पेशंट माझ्याकडे आलेली होती, आणि तिला त्यावेळच्या तिच्या जे कोण डॉक्टर आले होते त्यांनी फक्त 3 महिन्याचं लाईफ स्पॅन सांगितलं होतं, 3 ते 6 महिने तुम्ही जगाल आणि नो ट्रीटमेंट, आता ट्रीटमेंट काही नाही आमच्याकडे. आणि तिने आली, मी त्यांना आयुर्वेदाची ट्रीटमेंट सुरू केली, आणि मी त्यांना म्हटलं की मी काय देव नाही, आपण प्रयत्न करूया. आणि त्यांना सगळ्या प्रकार, त्यांना काउन्सिलिंग करून घेतलं, शोधनं करून घेतली, त्यांना ज्या ऋतूत जी शक्य होती ती त्यांच्या बलाप्रमाणे, आणि त्यांना औषधं पण बदलत आज 2025 जानेवारी चालू आहे, 9 वर्ष झाले. तिला तो स्क्लेरोटिक आहे पण शी इज लिव्हिंग हॅपीली. म्हणजे मला सांगायचा मुद्दा हा आहे की तो आजार झालेला जो आहे त्याचा विचार करून तुम्ही औषध दिलं पाहिजे, आणि नुसतं सिम्टम अँटी सिम्टमॅटिक दिलं नाही पाहिजे. तर तिला परत त्रास झाला, त्या पेशंटला परत मध्ये त्रास झाला, तर त्या एका ॲलोपॅथीकडे, त्या मुंबईला सुद्धा शिफ्ट झालेल्या आहेत, त्या ॲलोपॅथीकडे गेल्या. तर त्यांनी सांगितलं की तुमच्या या आजारावरती माझ्याकडे औषध आहे पण त्याचा खर्च 24 लाख रुपये आहे. तर त्या नवऱ्यानेच विचारलं की मी 24 लाख रुपये द्यायला तुम्हाला तयार आहे, पण मला गॅरंटी द्या की ही बरी होईल. ते म्हणत नाही, गॅरंटी नाही म्हणे बरं होईल की नाही. मग मी 24 लाख रुपये तुमच्या ट्रीटमेंटसाठी का बरं खर्च करू. आणि दरवेळेला हॉस्पिटलला गेला ॲलोपॅथीच्या की 20,000 रुपये टेस्टवरती खर्च करतात. MRIमध्ये 10-12 हजार रुपये जातात, आणि बाकीच्या ब्लड टेस्टवरती 20,000 रुपये त्यांचे कमीत कमी. आणि माझ्याकडे येतात, त्यामुळे 2 महिन्यात औषध घेऊन जातात. 9 वर्ष झाले जिवंत आहे ती बाई. सिम्टम होतात ना, त्रास होतो अधूनमधून, पण ती जगती आहे, तिचा स्क्लेरोसिस पण आहे, पण शी इज लिव्हिंग हॅपीली. सगळं त्यांचं डे टू डे लाईफ सगळं व्यवस्थित चालू आहे. हा जो अप्रोच आहे ना की पेशंटला काय अफोर्डेबल आहे. एक आनंद नावाचा पिक्चर पूर्वी आलेला होता राजेश खन्ना, त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि रमेश देव हे 2 डॉक्टर दाखवलेत. यांच्यातला एक संवाद दाखवलेला आहे की एक श्रीमंत बाई त्या रमेश देवकडे आलेली असते, तिला काहीही आजार नसतो, आणि तरी तो तिला खूप अंजारून गोंजारून सगळं सांगत असतो, आणि तुम्हाला असं असं झालं आहे, आणि तो तिला महागडे औषध देतो.
तर तो अमिताभ बच्चन म्हणतो की हिला काही झालेलं नाही आहे, तू तिला का औषध देतो? तो म्हणतो मी हिच्याकडनं जे पैसे मिळतात, मला माहिती म्हणजे तिला काही झालेलं नाही, पण हिच्याकडनं जे पैसे मिळतात त्यातनं मी गरीब लोकांची फुकट चिकित्सा करतो. आज असं डॉक्टर नाही राहिलेले आहेत. कारण आज आम्हाला हे जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत यांना टार्गेट असतं की महिन्यामध्ये एवढ्या न्यूरो सर्जरी झाल्या पाहिजेत, महिन्यामध्ये एवढ्या किडनी सर्जरी झाल्या पाहिजे, महिन्यामध्ये एवढ्या डिलिव्हरी झाल्या पाहिजेत, नाही झालं तर ते डॉक्टरला त्रास होतो. ही कुठली धंदा केला तुम्ही? म्हणजे ही सेवा क्षेत्र आहे. आणि आमच्याकडे तर वेगळं सांगतात की धन्वंतरी भाग आणि रुद्रभाग नावाचा एक आमच्याकडे आयुर्वेदामध्ये विषय आहे की तुम्ही त्या पेशंटला बरं करताय तर त्याच्या त्या कर्मांमध्ये तुम्ही सहभागी होताय. वा, अप्रतिम. कारण तुम्ही त्याला बरं करताय. नेचरचं जे काही सायकल आहे त्याच्या चुकीमुळे, त्याच्या चुकीच्या कर्मामुळे त्याला शिक्षा मिळालेली आहे, हे आजार त्याला आलेला आहे. मग ती या जन्मातली असो किंवा पूर्वजन्मातली असो, ते त्याला लक्षण झालेली आहेत किंवा आईवडिलांची चूक असो, त्याची कुलट झालेलं आहे. तर त्याला तुम्ही जेव्हा बरं करताय तेव्हा त्याचा जो काही कर्मशेष भाग आहे तो वैद्याकडे येतो आणि मग तो वैद्य सफर होतो, डॉक्टर सफर होतो. आणि ॲलोपॅथीमध्ये हा विचारच नसल्यामुळे आज गायनेकॉलॉजिस्टला मुलं नसतात, कॅन्सर स्पेशालिस्ट कॅन्सरने जातात, कार्डियक सर्जन कार्डियक अटॅकने जातात आणि काहीही करू शकत नाही. पण आयुर्वेदामध्ये त्यांनी धन्वंतरी भाग, रुद्रभाग सांगितला की तुम्हाला समजा मी आज 10 रुग्ण बघितले आणि त्याचे मला समजा 100 रुपये, मी एक उदाहरण देतोय, 1000 रुपये मी आले, तर त्यातला 10 रुपये मी गुप्तदान केलं पाहिजे किंवा एखाद्या गरीब पेशंटची मी फुकट चिकित्सा केली पाहिजे. आणि वैद्यकीय म्हणजे डॉक्टरी पेशा हा साधा सोपा नाही आहे, खूप पथ्य पाळायला लागतात. माझ्या सरांनी मला माझ्या वडिलांनी नियम दिलेले आहेत की कोणत्याही पेशंटच्या घरी जेवायचं नाही. बाहेर पेशंट भेटला एखादा आणि तो जर बोलायला लागला की मला हे असं आहे तसं आहे, तर सांगायचं तुम्ही क्लिनिकला या, मी तिथे तुमच्याशी बोलीन. स्वतःहून भेटला विचारायचं नाही काय बरं आहे का, तुमचे पाईल्स बरे आहे का, डोकंदुखी बरी का, आपण विचारायचं नाही. मी ज्या सिटीमध्ये प्रॅक्टिस करणार आहे तिथे मी स्ट्रीट फूड खाल्लं नाही पाहिजे, कारण पेशंट माझ्याकडे आदर्श म्हणून बघतोय. मी इकडे पेशंटला सांगायचं की वडापाव खाऊ नको, सामोसा खाऊ नको, दाबेली खाऊ नको, आणि 10 मिनिटांनी मीच जाऊन खाली जाऊन सामोसा दाबेली तिथेच खायचं. तर आता मी नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतो तर मी इंदोरमध्ये जाऊन स्ट्रीट फूड खाऊ शकतो, बिकॉज आय लव्ह स्ट्रीट फूड. पण नाशिकमध्ये मी खाणार नाही कारण माझे पेशंट मला कुठेही बघू शकतात. याच्या एवढं होलिस्टिक अप्रोच मी आजपर्यंत कुठल्याही वैद्यकीय शाखेत ऐकून नाही. आणि हे प्राचीन परंपरेने आले. एक तो सूत्र असं आहे की समजा एखाद्या पेशंटनी तुमचे पैसे बुडवले, हां असं होतं, माझं तर किती बुडालेले मी हिशोब ठेवलाच नाही आता. म्हणजे माझे वडील गेल्यानंतर तर वडिलांच्या आधीचं तर असं पद्धत होते की वडिलांना एकदम 6-6 महिन्यांनी 1-1 वर्षांनी औषध आणून द्यायचे, पैसे आणून द्यायचे, आता ते लिहून ठेवायचं वहीत. वडील गेल्यानंतर अनेकांनी आणून दिले पण अनेकांनी पाठ फिरवले आमच्याकडे. माझं सुद्धा असं आहे, असं कितीतरी पेशंटनी हे झालेत. पण पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो, जे डॉक्टर तिथं ऐकणारे आहेत त्यांच्यासाठी, की समजा एखाद्या पेशंटनी तुमचे पैसे बुडवले तर तो पेशंट त्याच्या आयुष्यात जेवढी सत्कर्म करेल त्याचं फळ त्या डॉक्टरला मिळणार आहे. थोडक्यात तुमचा जीव, माझा जीव आणि जो कॉस्मिक लेवलवरती जो जीव आहे, जो आत्मा आहे, तो एकच आहे असंच धरून ही उपचार पद्धती आहे. हे शास्त्र एवढं खोल असेल याची मला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. आणि माझी खात्री आहे, माझं चॅलेंज आहे की दर्शकांमध्ये पण या बाबतीत कोणालाही माहिती नसेल. याच विषयाला घेऊन माझा आता प्रश्न असा आहे, आता साधारण अध्यात्माची उपासना माझ्या घरी बऱ्यापैकी आहे, अनेक वर्षांपासून आहे. जेव्हा आपण मागचा जन्म हा विषय काढला, मागचे कर्म आणि येणारे कर्म, पेशंटचे कर्म, त्यात असलेला आपला भाग वगैरे वगैरे, तर काही गोष्टी अशा आहेत ज्या औषधोपचाराने बरे होतात. पण हे जे जिथे कर्मसिद्धांत येतं ते तर औषधांनी कळत नाही, ते तर नाडी परीक्षेवरून कळत नाही. मग अशा बाबतीत ज्या वैद्याला किंवा जो पेशंट, जो रुग्ण येतो आहे, त्यांच्यात जर आध्यात्मिक साधना बळकट असेल तर त्याचा उपयोग रोगचिकित्सेमध्ये कसा होतो, याच्याबद्दल तुम्हाला काही सांगता येईल का? फार महत्त्वाचा विषय आहे हा आणि याच्यावरती मला विस्ताराने बोलायला आवडेल. मी व्यावहारिक गोष्टी 2 सांगून नंतर शास्त्राकडे जातो. आपण अगदी साधं म्हणतो की या डॉक्टरच्या हाताला गुण आहे, याने माती जरी उचलून दिली तरी आम्हाला बरं वाटतं किंवा पाणी जरी पाजलं तरी आम्हाला बरं वाटतं. हे तर आपल्याला हमखास ऐकायला मिळतं. हा हाताला गुण आहे म्हणजे काय?
की अमुक डॉक्टरकडे मी सर्दीसाठी जातो पण गुण येत नाही, गुण येत नाही. पण याच्याकडे सर्दी औषध घेतली मला गुण येतो. मी माझंच तुम्हाला उदाहरण सांगतो. मी जस्ट पासआउट झालो होतो, BMS झालो होतो आणि माझे वडील त्यावेळेला प्रॅक्टिस करायचे. तुफान प्रॅक्टिस होती माझ्या वडिलांची, पण त्यांनी कधीही लुटलं नाही पेशंटला. खोट्या टेस्ट नाही, कधी कट प्रॅक्टिस नाही, काही नाही. आणि ते स्वतः अत्यंत आध्यात्मिक स्तरावरती फार वरच्या पातळीवरती होते. ते परमपूज्य ढेकणे महाराजांचे अनुगृहीत होते आणि माझे वडील, आणि त्यांना स्वतःला दीक्षाधिकार होता, शक्तिपाताचा दीक्षाधिकार होता त्यांना. आणि ते पत्रिका पाहून सुद्धा औषधोपचार करायचे काही रुग्णांमध्ये, पत्रिका पाहून त्याच्याप्रमाणे. आणि त्यांचं 3 ग्रहांवर जास्त हे होतं की बुध, आपण शनीला उगाच बदनाम करतो, शनी फार चांगला ग्रह आहे. बुध, राहू आणि शुक्र हे 3 ग्रह सगळ्यात जास्त डॅमेज आहेत असं म्हणेन मी आरोग्याच्या बाबतीमध्ये. तर ते बघून त्याचे औषधं बदलायचे. म्हणजे हे परत फक्त ज्योतिषावर आहे का? नाही, त्यांचा आयुर्वेदाचा पण अभ्यास होता, आध्यात्मिक पण अभ्यास होता आणि ज्योतिषाचा म्हणजे पत्रिकेचा अभ्यास होता. आणि ते तिन्ही एकत्र करून त्याचा उपयोग करायचे आणि त्याचा प्रचंड मोठा त्यांना फायदा व्हायचा. तर आध्यात्मिक साधना म्हणजे माझे वडील मला जे सांगायचे आणि माझे जे गुरु आहेत सरदेशमुख सर, ते मला नेहमी सांगतात की तुम्ही जे औषध देताय त्याच्या मागे शक्ती असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं हे, मी बरा केला म्हटलात की तुम्ही त्याच्या कर्मामध्ये सहभागी झाला, तो वैद्य. त्यामुळे मी फक्त निमित्त आहे, तो बरा व्हायला आलेला आहे, मी फक्त त्याला औषधं द्यायला बसलेलो आहे. म्हणजे आमचे वडील असं म्हणायचे की रोज दवाखान्यात बसताना म्हणायचे, मी पण बनतो की स्वामी हे किंवा ढेकणे महाराज, हा दवाखाना तुमचा आहे, मी फक्त ट्रस्टी आहे, त्याला बरं करायचं नाही की नाही हे तुम्ही ठरवा. बरोबर आहे. आता हे झालं व्यावहारिक उदाहरण. आता आपण शास्त्रात जाऊया. कर्म 3 प्रकारचे सांगितलेले आहेत: क्रियमाण कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. क्रियमाण म्हणजे काय? मला तहान लागली, मी पाणी पिलं, माझी तहान भागली, म्हणजे मला कर्म करायची आवश्यकता भासली, कर्म केलं, मला फळ मिळालं, ते फळ लगेच संपलं, पण मला अर्ध्या तासाने परत तहान लागू शकते. संचित याचा अर्थ जे जन्मोजन्मीचं पडलेलं आहे कर्म, काही कर्म म्हणजे कर्मविपाक सिद्धांत नावाचे संहिता नावाची संहिता आहे कर्मविपाक. आणि काही ग्रंथ आहेत जुने, आर्य वैद्य कलानिधी नावाचा ग्रंथ आहे, निघंटू रत्नाकर नावाचा ग्रंथ आहे, काही असे जुने ग्रंथ आहेत किंवा कर्मविपाकावरती, त्याच्यात हे सगळ्यांचं वर्णन केलं की तुम्ही विशिष्ट कर्म केलं तर तुम्हाला त्याचे किती वर्षांनी, किती जन्मांनंतर त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि काय फळ मिळणार आहे, आणि त्याचा तुम्ही चिकित्सा पण काय करायची हे त्याच्यात वर्णन केलेलं आहे. हे फक्त जाणकारांनाच ते पटकन कळू शकतं. एक उदाहरण देतो. भीष्मांचं ज्यावेळेला शरपंजरी होते त्यावेळेला ते विचार करत होते की मी 195च्या आसपास त्यांचं त्यावेळेला जीवन होतं आणि एवढ्या माझ्या जीवनामध्ये, प्रदीर्घ जीवनामध्ये असं कोणतं कर्म केलेलं नाही की ज्याचं मला असं एवढं अघोरी फळ बघा की सगळ्या अंगामध्ये बाण घुसलेत. आणि ते तुम्ही निरशोक सरांना विचारा ते किती दिवस पडलेले होते, ते महाभारताच्या संदर्भाने तुम्हाला सांगतील की ते किती महिने पडलेले होते. उत्तरणाची वाट बघत ते तिथे शरपंजरी होते त्या नदीच्या किनारी. तर ती वेदना का बरं त्यांना, असं ते सगळं शरीरात बाण घुसले, झोपलेले आहेत. तर ते योग साधनेने ते मोठी योगी व्यक्ती होते. मागे मागे जात गेले, वसूंपैकी एक होते, तर 66 जन्म ते मागे गेले, तरी त्यांना असं कर्म सापडलं नाही की ते अशा प्रकारे भोगायला लागेल. मग त्यांना एकदा कृष्ण भेटायला आला होता. मग त्यांनी विचारलं, तू तर योगेश्वर आहेस, माझं कुठलं कर्म आहे? तो म्हणे, तुम्ही जिथे आहात त्याच्या अजून एक जन्म मागे जा. मग ते परत त्या प्रक्रियेत करून ते मागे गेले. ती योगी प्रक्रिया आहे ती मागचे जन्म बघणे, पण ती आता हा विषय नाही आपला आजचा. तर 67व्या जन्मात ते गेल्यानंतर कळलं की ते राजकुमार होते आणि एकदा मृगयाला गेलेला असताना ते थकून बसले आणि अशी एक झाडाची शाखा त्यांच्या बाजूला आली होती, त्याच्यावरती एक मोठी पाल म्हणजे सरडा असा बसलेला होता आणि त्यांनी गंमत म्हणून त्या सरड्याच्या अंगावरती काटे टोचले असे सगळ्या अंगात आणि तो सरडा मेला. ते कर्म 67 जन्मांच्या नंतर त्यांना अशा प्रकारे भोगून संपवावं लागलं. त्यामुळे ते संचित कर्म असतं, ते तुम्हाला कर्म हे भोगूनच संपवावं लागतं. कर्माचं कोणी गुरु तुमचं कर्म घेऊ शकत नाही, कोणती चिकित्सा तुमचं कर्म होऊ शकते, भोगूनच संपवावं लागतं, त्याच्याशिवाय त्याचा अंत होत नाही. आणि तिसरं प्रारब्ध कर्म, आता जे फळ द्यायला उद्युक्त झालेलं आहे. म्हणजे असे अनेक असतात की अरे मी सुपारीचं सुद्धा व्यसन कधी केलं नाही आणि मला कॅन्सर कसं काय झाला. मी एक पेशंट बघितलेला आहे, 7व्या वर्षी त्या मुलाला टेस्टिसचा कॅन्सर झालेला होता. आता त्याने काय केलं असं 7व्या वर्षापर्यंत, असं 7 वर्षात की त्याला हे अशा प्रकारचा कॅन्सर झाला. एक मी माझ्या सरांकडे ऑस्ट्रेलियाची पेशंट आली होती, अगदी क्लासिकल उदाहरण आहे की तिच्या आईला कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, मावशीला ब्रेस्ट कॅन्सर, आजीला म्हणजे आईच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर, मोठ्या बहिणीला ब्रेस्ट कॅन्सर, त्यात सगळ्यांच्या डेथ झालेल्या होत्या.
मग हिला ते डॉक्टरने सांगितलं की तुझ्याकडे जेनेटिकली तो डिसीज आहे, तू ब्रेस्ट काढून टाक व्हायच्या आधीच. मग तिने ब्रेस्ट रिमूव्ह सर्जरी करून तिथे सिलिकॉन ब्रेस्ट इम्प्लांट केले, तर तिला युटरसचा कॅन्सर झाला. म्हणजे कॅन्सरचं बीज नाही दुरुस्त केलं तुम्ही, ते नाही करू शकत जर असं असेल तर. म्हणजे कर्म हा फार मोठा विषय आहे. आणि म्हणून आणि आम्ही डील करतो रोज, आणि डॉक्टर हा तर निगेटिव्हिटीशी डील करतो रोज. म्हणजे तुम्ही कर्म हा विषय सोडूनच द्या. समजा एखाद्यांचं समजा आम्हाला काय मानाचं नाही, नास्तिक, पण तुम्ही निगेटिव्हिटी, आमच्याकडे कोणी असं येत नाही डॉक्टर आज मला खूप बरं वाटतंय, मी खूप आनंदी म्हणून तुम्हाला भेटायला आलो, असं कोणी येत नाही. बरं झाल्यावरती सगळ्या वैद्यांना विसरतात. गरज सरो वैद्य मरो, इथं म्हणून प्रसिद्धच आहे. आमच्याकडे रोज रडत येणारे लोक आहेत की मला हे होतं आहे, मला ते होतं आहे, तुमच्या औषधाने मला फरक पडला नाही, डॉक्टरने असं केलं, ही टेस्ट किती महाग आहे. आम्ही कायम स्ट्रेसशी आणि निगेटिव्हिटीशी डील करतो. तर जर आम्ही स्वतः काही साधना केली नाही, आमच्या भोवती जर का त्या साधनेचं, त्या उपासनेचं किंवा गुरुच्या शक्तीचं कवच नसेल, तर ती निगेटिव्हिटी हळूहळू आमच्यामध्ये झिरपायला सुरुवात होते. आणि मग लहान लहान आजार सुरू होतात डॉक्टरांना, आणि तो मग नंतर मोठे आजार. आज तुम्ही फक्त म्हणजे आयुर्वेद सोडूनच द्या, ॲलोपॅथीच्या डॉक्टरांमधलं सुसाईडचं सर्वे करा, MBBS BMS विद्यार्थ्यांमधलं सुसाईडचा सर्वे करा, किंवा 50 वर्ष 40 वर्ष 30 वर्ष प्रॅक्टिस केलेल्या डॉक्टरांमधलं कॅन्सरचं, हार्ट्स ऑपरेशनचं, बायपासचं किंवा मोठ्या मोठ्या आजारांचं सर्वे करा. तुम्हाला भयानक रिझल्ट समोर येतील. का बरं सफर होत आहेत? कारण आम्ही रोज निगेटिव्हिटीशी डील करतो. आणि म्हणून मी असे अनेक ॲलोपॅथी डॉक्टर पाहिलेले आहेत की जे अतिशय मोठे साधक आहेत. डोंबिवलीला एक फार मोठे, मी नाव घेत नाही, फार मोठे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, पण ते अत्यंत मोठे दत्तभक्त आहेत. मला आलं लक्षात, फार मोठे दत्तभक्त आहेत. आणि ते त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये झिरपलेलं दिसतं आपल्याला ती साधनं. आणि मी पण म्हणतो की माझ्याकडनं आज जेवढे रुग्ण बरे झाले असतील ना, ते मी नाही केलेले, ते ढेकणे महाराजांनीच बरे केलेले. त्याच डॉक्टरांची एक गोष्ट सांगतो. मी माझ्या मामीला एकदा घेऊन गेलो, त्यांनी सगळं तपासणी केली आणि फाईल दिली. फाईल मी असं कागद चाळत होतो, शेवटी ते स्तोत्र होतं. म्हटलं अरे हा तर पहिला डॉक्टर बघितला आहे मी ज्याने स्तोत्राची प्रिंट शेवटी लावली आहे. त्यांच्या क्लिनिकमध्ये गेल्यावर पहिलेच धन्वंतरीची मूर्ती, दत्तांची मूर्ती, स्वामींची मूर्ती. म्हटलं अरे वा, इथेच माणूस आधीच मानसिकरित्या अर्धा बरा होतो. आणि सायकोलॉजिकल पण डीलिंग आहे हे, की आपल्याला समजा तुम्हाला म्हटलं की हे एक तो स्तोत्र सांगतो तुम्हाला, 12 ज्योतिर्लिंग नावाचं स्तोत्र आहे, मी अनेक पेशंटला म्हणायला सांगतो. त्याच्या शेवटी एक ओळ आहे, सप्तजन्म कृतम पापम स्मरणेन विनश्यते. 12 ज्योतिर्लिंगांची नावं त्यांनी सांगितलेली आहेत. सौराष्ट्र सोमनाथम च श्रीशल्यम मल्लिकार्जुन मुज्जन्याम महाकालम ओंकारम बमलेश्वरम वगैरे वगैरे 5 ओळींचा श्लोक आहे किंवा आणि शेवटचे ओळे सप्तजन्म कृतम पापम स्मरणेन विनश्यते. एक माझ्या मनाला आधार येतो की मी हे स्तोत्र म्हणतोय ना, तर मी यातनं बरं होईल. आणि ती पॉझिटिव्हिटी औषध म्हणून काम करते किंवा औषधाला ट्रिगर करते. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याने बरं होतं की रुग्ण मला माहीत नाही, त्याचा मी त्याचं आम्ही मंत्रांनी होणारे आघात आणि त्याचा अभ्यास मी केलेला नाही, पण मी बघितलेत प्रत्यक्ष की मंत्र, औषधाबरोबर तुम्ही मंत्र द्या, औषधाबरोबर उपासना करा. मी तर एक माझ्याकडे मुसलमान पेशंट यायचा, आता ते तर हे मंत्र वगैरे काय म्हणणार नाहीत, तर मी त्यांना म्हणलं तुम्ही रोज किमान एकदा नमाज पढा. आणि नाशिकला इथे नवशा गणपतीच्या जवळ एक मोठी मशीद आहे, तिथे बाहेर एक अम्मा बसलेले असतात, त्यांच्याकडे मी पाठवलं त्याला की याला उपाय करा. तो बरा झाला, पटकन बरा झाला. म्हणजे बरा होण्याची जी काही लेंथ आहे ती पटकन कमी होते या उपायाने, असा माझा अनुभव आहे. त्याच्यामागचं सायंटिफिक काय मी त्याचा तज्ज्ञ नाही, ज्याला आपण क्वांटम लीप म्हणू शकतो. म्हणजे सर्दी तुम्ही काही औषध नाही घेतलं ना, 7 दिवसांनी बरी होणारच आहे. तुम्ही फक्त हेतू बंद करायचे, ते आपोआप बरी होते. जसं उदाहरण सांगतो तुम्हाला की शेतामध्ये पाट आहे आणि छान झळझुळ स्वच्छ पाणी वाहत आहे. एक छोटं बाळ तिथे गेलं, त्या पाण्यामध्ये उड्या मारल्या तर सगळं मातीचं पाणी ते व्हायला लागलं. आपण काय करतो, बाळाला फक्त बाहेर काढून देतो, मागणं पाणी चालूच आहे, परत काही वेळाने ते मातकट पाणी वाहून गेलं, पुढे संपून गेलं, आता नवीन जुळजुळ पाणी परत व्हायला सुरुवात झाली. तसं तुम्ही फक्त हेतू बंद करा ना, तर तो आजार आपोआप बरा होणार आहे. औषधाने तो लवकर बरा होतो. पण आज काय झालंय, परत मी त्या मुद्द्यावर होतो की आम्ही ट्रीटमेंट ओरिएंटेड, सिम्पटम ओरिएंटेड, टेस्ट ओरिएंटेड झालो आणि हा सगळा हॉलिस्टिक अप्रोच गमावला. मी एक डॉक्टरांचं नाव सांगतो, मुंबईमध्ये एक अत्यंत मोठे गायनॉकॉलॉजिस्ट होते पुरंदरे नावाचे. ते पेशंटची पत्रिका आणि पंचांग बघून सर्जरीची वेळ ठरवायची. सगळ्या जगाला माहिती आहे. मग ते काय सोडो सायन्स झालं का? ते म्हणतो ना आपण की आपल्याला 50 नियम माहिती असतील
समोरच्याला 500 नियम माहिती असतील, पण प्रत्यक्षात या निसर्गात 5000 नियम माहिती असतील. आपल्याला म्हणजे माहीत नाही आहे हे माहिती करून घेणं आणि हे जाणणं की आपल्याला हे माहीत नाही आहे, यातच मोठेपण आहे. आजार वाढायचं सगळ्यात अजून एक कारण सांगू काय आहे. माणूस हे विसरला आहे की आपण हे निसर्गाचा एक भाग. आपण निसर्गाचा भाग राहिलोच नाही आहे. आपण सगळ्यापासून डिटॅच करून टाकलेलं आहे. आपण प्राण्यांची जी काही सायकल आहे, लाईफ सायकल, त्यातनं डिटॅच झालो. आपण निसर्गाची सायकल, आज आपला बाहेर ऋतू कोणता असो, घरामध्ये AC चालू असतो, एक वातावरण मेंटेन केलं असतं. आमच्या मुलांना ऊन लागत नाही, आमच्या मुलांना खेळायला ग्राउंड राहिलेले नाहीत, हवा लागत नाही शुद्ध, त्यांचा व्यायाम होत नाही, त्यांना झरे माहीत नाहीत मुलांना, त्यांना डोंगर माहीत नाहीत. मगाशी म्हणाला चकली, चिवडा, लाडू हे आज वर्षभर असतात, दिवाळी असो नसो वर्षभर असतं. चरक संहितेमध्ये एक फार सुंदर संदर्भ आहे की जसा माणसाचा परिणाम म्हणजे माणूस चुकीचा वागायला लागला तर निसर्गावरती परिणाम होतो. आपण जर एखादा ओढा आहे आणि त्याच्यावरती आपण घर बांधलं तर ते काही वेळाने ते त्रास होणारच आहे. तर अधर्म जर झाला तर तो निसर्ग त्याचा बदला घेणारच आहे आज न उद्या. केदारनाथमध्ये जे काय झालं, केदारनाथला 2013ला जे काय झालं, ती मानवनिर्मित चूक आहे की इतके तुम्ही जर का आज मे महिन्यामध्ये तुम्ही मला गाडीमध्ये बसून देवप्रयागपर्यंत जाऊन दाखवा. हरिद्वार ते देवप्रयाग फुल ट्रॅफिक जाम असते आणि मी ऋषिकेशचा गोवा करून टाकला आहे. ऋषिकेश जी साधनेची भूमी होती, मी स्वतः तिथे अनेक वेळा जातो. मी आत्ता लेटेस्ट याच्यात पाहिलं की गंगेच्या पात्रात बियरच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. मी अजून किती अधपतन व्हायचं राहिलं की जिला गंगा मैया म्हणतो, जिने हजारो वर्ष आमच्या पाप धुतली सगळ्यांची, तिच्या पात्रात आम्ही बियरच्या बाटल्या ठेवतो. आणि आज ऋषिकेश का जातात सगळे लोक? रिव्हर राफ्टिंग करायला जातात, बंजी जम्पिंग करायला जातात. ती नाही आहे त्याची जमीन, ती साधनेची जमीन आहे, ती विसरलोय. मग तिथे ज्या लोकांनी साधना केलेली आहे त्यांना डिस्टर्ब होत आहे आणि मग ते एक दिवशी ते काहीतरी होणारच आणि अजूनही होणार. निसर्ग फार काळ सहन करू शकत नाही. म्हणजे आपल्याला वाटतं की आज खूप लोकसंख्या जगाची, याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या होती पूर्वी. आणि मगाचं वाक्य पूर्ण करतो की निसर्ग खराब झाला तर त्याचा माणसाच्या शरीरावर परिणाम होतो, तसा माणूस अधर्माने वागला तर त्याचा परिणाम पण निसर्गावरती होतो, असं चरक संहितेत लिहिलेलं आहे जनपदोध्वंस नावाच्या अध्यायामध्ये. आणि आपण कोविडमध्ये जे काय अनुभवलं त्याचं बुक पिक्चर चरकाच्या विमानस्थानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये. आज युक्रेन आणि याच्यात युद्ध चालू आहे किंवा अनेक युद्ध देशात जगात झालेली आहेत, त्या ठिकाणचं चित्रसुद्धा त्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. युद्धाने होणारा जनपदोध्वंस, जनपद म्हणजे एक स्पेसिफिक एरिया, तिथे होणारा उद्ध्वंस, तो पण एक आजार म्हणून घेतलेला आहे आमच्याकडे. कारण एका कारणाने अनेक प्रकारचे लोक एका वेळेला मरतात, त्याची चिकित्सा कशी करायची, ती पण त्याचा पण विचार व्याधी म्हणून चिकित्सा म्हणून आयुर्वेदाने केलेला आहे. शारीर स्थानाच्या चरकाच्या 5व्या अध्यायामध्ये तुम्ही जर बघितलं तर ते मुमुक्षूंसाठी वर्णन केलेलं आहे, मोक्षाचं वर्णन आहे. म्हणजे आमचा आयुर्वेदामध्ये एक मद्यपानाचा अध्याय आहे की मद्य प्यायचं तर कसं प्यायचं. चरकाने सांगितलं की तुम्ही जर मद्य प्यायला बसलात तर पहिलं एक थोडंसं मद्य जमिनीवर टाका, मग कसं प्यायचं, किती वेळात प्यायचं, कोणाबरोबर प्यायचं याचं वर्णन आहे. तोच चरक एका दुसऱ्या अध्यायामध्ये मोक्षाचं वर्णन करतो. म्हणजे मानवी आयुष्याच्या सर्व गोष्टींचा विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे. आज आपण ज्याला ज्याला प्रकृती विकृती म्हणतो त्या सगळ्याचा उल्लेख चरकामध्ये आहे. तुम्ही कोणत्याही मानवी जीवनाचा कोणताही भाग घ्या, त्या सगळ्याचं वर्णन त्यांनी विकृतीचं पण वर्णन केलं आहे आणि त्याची चिकित्सेचं पण वर्णन केलं, प्रकृतीचं पण वर्णन केलं. त्यामुळे ही फक्त चिकित्सा पद्धती नाही की हे झालं की ते घ्या, हे झालं की ते घ्या, एवढं लिमिटेड नाही आहे. आपलं मानवी जीवन हे स्वस्थ, हितकर आणि आनंदी कसं व्हावं याचे सगळे मार्ग त्या याच्यात दिलेले आहेत. आणि म्हणून हे एक श्लोक जो महाभारतात पण आहे आणि चरक संहितेमध्ये की यदि इह अस्ति तदन्यत्र यन्न इह अस्ति न तत् क्वचित, म्हणजे जे इथे नाही ते कुठेच नाही आणि जे इथे आहे ते सगळीकडे आहे. त्यामुळे आयुर्वेद हा फक्त ट्रीटमेंट पॅटर्न नाही आहे, एक प्रॉपर वेल रिसर्च एव्हिडन्स बेस हे एक सायन्स आहे, शास्त्र आहे. आणि हे ऋषीमुनींनी काय कोणी देवाने दिलेलं नाही आहे की असं झोपले होते किंवा ध्यानाला बसले होते, डोक्यावर हात ठेवला किंवा स्वप्नामध्ये आले, ध्यानात आले की उठ आणि लिही संहिता आणि त्यांनी लिहिली, असं नाही आहे. हे रिसर्च करत 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 ते डॉक्युमेंटेशन करत करत त्या रचलेल्या ग्रंथ. हे जे शास्त्र आहे, हे जे सायन्स आहे, त्याची सांगड
मॉडर्न मेडिसिनशी कशी घालून येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांना उपचार करणं याच्याबद्दल काय विचार आहेत तुमचे? नक्कीच आज ती काळाची गरज आहे. कारण आज असं झालेलं आहे की आयुर्वेदातली सर्जरी नावाचा जो प्रकार आहे तो दुर्दैवाने फ्लरिश झाला नाही. जरी सर्जरीचा फादर सुश्रुत असला, सुश्रुत संहितेमध्ये 300च्या वरती सर्जरी जरी वर्णन केलेल्या असल्या, त्यातल्या काही सर्जरी आजही लोक जगभरात करत असले तरी आमच्या आयुर्वेदिक वैद्यांना सर्जरी करायची परवानगीच नाही. म्हणजे ही प्रॉब्लेम गव्हर्नमेंटच्या पातळीवरती आहे. आमचे वैद्य तयार आहेत करायला, पण आम्हाला परवानगी नाही. त्याच्यामुळे सर्जरी फ्लरिश झाली नाही. अनेक इमर्जन्सीची औषधं जी ॲलोपॅथीने आणलेली आहेत ती एक ब्लेसिंग्स आहेत. आज अनेक ठिकाणी जीव वाचतोय. म्हणजे आपण म्हणतो की सवाई माधवरावांचा किंवा माधवराव पेशव्यांचा टीबीने जीव गेला. आज कोणी टीबीने मरत नाही ना. म्हणजे त्यावेळेला त्यांना जर ती औषधं मिळाली असते तर ते वाचले असते. म्हणजे माधवरावांना टीबी झाला होता आणि त्याच्यात त्यांचं डेथ झाली, याचा अर्थ त्या वैद्यांना येत नव्हतं असं नव्हतं. त्यावेळेला कदाचित तो ग्रंथ उपलब्ध नसेल, ती औषधं त्यांच्यापाशी उपलब्ध नव्हती. आयुर्वेदिक ग्रंथामध्ये तुम्हाला टीबी हे नाव दिसणार नाही, पण त्याच्यासारखे असलेले आजार आयुर्वेदामध्ये आहेत राजश्मा नावाच्या अध्यायामध्ये. त्यामुळे त्या काळात हे बरे होत होते. फक्त ॲलोपॅथीच्या चिकित्सेमुळे ते लवकर व्हायला सुरुवात झाली. किंवा आज आता अनेक आमची औषधंच आम्हाला मिळत नाही, ड्रग्जच मिळत नाही आम्हाला. मी आता भांगेवरती बंदी आहे आणि भांग ही उत्तम वेदना प्रशमक आहे. औषधापूर्वी म्हणजे विजया वटी नावाची मोठी वटी आहे, त्रैलोक्य विजया नावाचा कल्प आहे की जो उत्तम पेन किलर आहे विदाऊट साईड इफेक्ट. पण भांगेवरती बंदी असल्यामुळे आम्हाला वापरता येत नाहीच. किंवा पहिला बाजीराव जो अत्यंत मोठा पराक्रमी होता तो साधा तापाने गेला आहे, म्हणजे सांधिपातिक ज्वराने गेलेला आहे. आज ताप आरामात बरं होतं. खूप गंभीर अवस्थेत गेला तर बरा होत नाही. म्हणजे हे काही चांगल्या गोष्टी ॲलोपॅथीने नक्की आणलेल्या आहेत. त्यातल्या चांगल्या गोष्टी ॲलोपॅथीतल्या आणि आयुर्वेदातल्या चांगल्या गोष्टी करून जर मिश्र पद्धत केली आणि त्याच्या अवस्थानुरूप कॅटेगरायझेशन केलं की हे झालं तर तुम्ही आज आमचा एखादा वैद्यसुद्धा जर का त्याला कार्डियाक अरेस्ट आला, जातो ना तो ॲलोपॅथिक हॉस्पिटलमध्ये जातो ना, मग ते मान्य करायला का घाबरायचं? आमचंच फक्त श्रेष्ठ हे ॲलोपॅथीला पण सुख आहे आणि आयुर्वेदाला पण सुख आहे. आमच्यामध्ये काय कमी आहे ते एकमेकांना म्हणून ती जी घोषणा आहे एक हे तो सेफ आहे. हे दोन्ही शास्त्र भारतामध्ये फ्लरिश आहेत आज. होमिओपॅथी पण आहे, युनानी पण. आपलं जे चांगलं आहे, म्हणजे मी स्वतः हजरत यहुदी द्रव्य वापरतो चिकित्सेमध्ये, किंवा अनेक युनानी औषधं मी पण वापरतो, जहर मोरा पिष्टी मी वापरतो. तर ती वापरायला काय कोणाला मनाई काय, उलटं मिश्र पद्धती व्हावी आणि जे चांगले ते वापरा, या विचारांचा मी तरी आहे. वैद्यजी, असे कुठले क्रिटिकल इलनेस म्हणा, जे दुर्धर रोग आहेत, जे क्लिष्ट रोग आहेत, असे कुठले आहेत का जे आयुर्वेदिकनी बरे केलेत पण ॲलोपॅथिकनी नाहीत, आणि जे ॲलोपॅथिकमध्ये बरे झालेत आणि आयुर्वेदिकमध्ये नाहीत? तुमच्या अभ्यासात असे कुठले आले आहेत का? नक्कीच आहेत. आज आता असं झालेलं आहे बेसिकली की नवीन जे कोणते रोग आले नवीन काळामध्ये आत्ता, म्हणजे जसं कॅन्सर आहे किंवा डायबेटीस आहे, थायरॉइडचे हायपोथायरॉइडिझम हायपरथायरॉइडिझम आहे, ट्युबरक्युलोसिससारखा आजार आहे, एड्ससारखा आजार, वेगवेगळे व्हायरसेस जे काही नवीन नवीन येत आहेत. तर याची पहिला जो काही रिसर्च आजच्या काळात केला जातो तो ॲलोपॅथीतच केला जातो. आणि त्याच्यामध्ये जर का उत्तर मिळालं नाही मग ते इतर शास्त्रात शोधायला जातात. जसं मी एक वेगळं उदाहरण देतो तुम्हाला, हा तर विषय सांगतोच, पण कोविड ज्या वेळेला आला त्यावेळेला मादागास्कर नावाच्या एका कंट्रीने त्याच्या पूर्ण सीमा बंद करून टाकल्या. कोणी बाहेर जायचं नाही, कोणी बाहेरनं राहायचं, बाहेरनं आत यायचं नाही. आणि त्यांची तिथली जी लोकल चिकित्सा पद्धती आहे त्याच्यावरती त्यांनी पूर्ण देश बरा केला. चायनामध्ये पण तसं झालेलं आहे. त्यामुळे असं होऊ शकतं. फक्त भारतामध्ये काय होतं की अनेक विविध प्रकारचे लोक, विविध प्रकारचे पंथ, विविध प्रकार विचारांचे लोक हे एकत्र राहत असल्यामुळे इथे खूप कॉम्प्लेक्स वातावरण आहे. आणि आमच्या व्यवहारातसुद्धा आता कसं आहे की आयुर्वेद हा कधी नावावरनं चिकित्सा करत नाही. म्हणजे आयुर्वेदामध्ये कॅन्सरची चिकित्सा असं तुम्ही विचारता, मी सांगेन की असं तुम्हाला कुठेही ग्रंथात मिळणार नाही. पण आम्ही चिकित्सा करू शकतो कारण आम्ही नावाने चिकित्सा करत नाही. मग तो व्याधी उक्त असो ग्रंथामध्ये किंवा अनुक्त असो. पण आज अनेक अशा ट्रीटमेंट पॅटर्न्स आहेत, जसे इमर्जन्सीतले कार्डियाक डिसिजेस आहेत की जे ॲलोपॅथीने पटकन कंट्रोलमध्ये येऊ शकतात. किंवा कॅन्सर ट्रीटमेंट आहे की केमोथेरपी रेडिओथेरपीने त्याची ग्रोथ, की सर्जरीचे जेवढे कोणते आज वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी आहेत या ॲलोपॅथीने आज फ्लरिश केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये रिसर्च करून नवीन त्यांनी टेक्निक्स आणलेले आहेत, सोपं केलेली आहे सर्जरी. पूर्वीची जे काही कॅट्रॅक्टची सर्जरी होती त्याच्यापेक्षा आजची कॅट्रॅक्ट सर्जरी खूप सोपी झालेली आहे. बिना टाक्याची जे काही सर्जरी आलेली आहे ती.
मग हे ते रिसर्च करत गेले कंटिन्युअसली आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये अजून डिटेल करत गेलेत. तर तिथे ते करावं असं माझं मत आहे. ज्या ठिकाणी ॲलोपॅथीच्या सर्जरीची किंवा काही अत्यायिक औषधांची गरज पडते तर ती करावं आणि नंतर त्याचं येऊ नये, म्हणजे पुन्हा त्याचं होऊ नये म्हणून आयुर्वेदिक चिकित्सा पुढे कंटिन्यू करावी. आता काही आजार असे आहेत की जे आयुर्वेद अतिशय समर्थपणे बरे करतो. जसे किडनीचे डिसिजेस आहेत, लिव्हर डिसिजेस आहेत, त्वचा विकार आहेत, सायकोलॉजिकल डिसिजेस आहेत, जीर्णव्याधी आहेत, काही पोटाचे आजार आहेत. याच्यामध्ये आयुर्वेदिक खूप सुंदर त्याचे रिझल्ट आहेत आणि त्याचे उपाय मिळतात. त्या तुलनेने ॲलोपॅथीत तेवढे रिझल्ट देणारे औषधं त्यांच्याकडे नाही आहेत. पण म्हणून परत आपण येऊया की हे जर का दोन कंबाईन झालं, याच्याकडचं चांगलं त्याच्याकडचं चांगलं, आणि प्रत्येकाची लिमिटेशन्स समजून ती लिमिटेशन्स मान्य करून आणि प्रत्येकाची बलस्थानं मान्य करून जर ते एकत्रित चिकित्सा पद्धती आली तर ते फार मोठं येणाऱ्या काळामध्ये आपल्या मानवी जीवनाला फार मोठं उपयुक्त ठरणार आहे. तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये असे काही तुम्ही अनुभव आम्हाला सांगू शकता का, जे अगदी क्लिष्ट रोग घेऊन आलेले पेशंट होते, ज्यांना कमालीचा फरक पडला आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीतून? नक्कीच. म्हणजे 17 वर्षापासून मी मुंबई पुण्याला काही वर्ष केली आणि नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतो आहे. असे 1-2 नाही, असं भरपूर पेशंट सांगता येतील की जे सोडून दिलेलं आहे डॉक्टरांनी. म्हणजे ॲलोपॅथीनं तर आहेच, आयुर्वेदिक डॉक्टरांनी पण सोडून दिलेले आहे. असे काही आजार हे त्यांच्या नशिबाने माझ्याकडे आले आणि ते बरं झाले. आणि असे ही जी केसेस आहेत हे तुम्हाला कोणताही डॉक्टर सांगू शकतो. म्हणजे प्रत्येकाकडे अशा केसेस असतात की ज्या त्या युनिक असतात, बऱ्या झाल्या असतात. उलट्या पण आहेत की ज्या मी खूप प्रयत्न करून बऱ्या झाल्या नाहीत, अशा पण काही केसेस आहेत. मी दोन्ही सांगेन. ते मगाशी जे सांगितलं की मल्टिपल स्क्लेरोसिसची एक पेशंट होती, तर मला तिचा प्रचंड फायदा, म्हणजे माझ्यासाठी तो एक आय ओपनिंग होता. कारण मी त्यावेळेला नवीन होतो, ज्यावेळेला प्रॅक्टिस त्यावेळेला सुरू केली होती. आणि 9 वर्ष ती सस्टेन झाली विदाऊट एनी, म्हणजे सिम्पटम्स अधूनमधून येतात पण शी इज लिव्हिंग हॅपीली, तिची लाईफ चांगल्या प्रकारे जगते. दुसरा असाच एक मल्टिपल स्क्लेरोसिसचा पेशंट होता जो पुण्यावरनं माझ्याकडे आला होता, पण त्याने माझं काही ऐकलं नाही. त्याने ना पथ्य पाळली ना त्याने औषधं रेग्युलरली घेतली आणि तो खूप खराब झाला पेशंट. त्वचा विकारांमध्ये अनेक, म्हणजे सोरियासिस तर खूप बरे केलेले आहेत त्वचा विकार, की जे 20-20 वर्षापासून जे सोरियासिस आहेत ते पूर्ण आयुर्वेदिक चिकित्सेने बरे झाले. ॲसिडिटी म्हणजे 20-20 वर्ष ॲसिडिटी, 15-15 वर्ष ॲसिडिटी, रोज उठल्यानंतर उलट्या काढायला लागतात, असे पेशंट होते. ते फक्त महिनाभर 2 महिन्याच्या औषधांनी ते बरे झालेले आहेत. आणि सोप्या औषधात माझ्या, तुम्ही क्लिनिकला कधी आलात तर माझ्याकडे 30 औषधांच्या पेक्षा जास्त औषधं नाही आहेत. आणि तेवढ्या औषधात काही सिंगल ड्रग्ज आहेत, म्हणजे सिंगल हर्बल मेडिसिन्स आहेत, आणि काही ज्याला आपण कंबाईन कल्प असं म्हणतो तशा आहेत. फार औषधं मी वापरत नाही, कारण मी माझ्या अनेक गुरूंपैकी एक गुरु म्हणजे दिलीप गाडगिळे नावाचे पुण्याला होते, जे आत्ता मागच्याच वर्षी त्यांचं निधन झालं. ते अत्यंत कमी मात्रेमध्ये औषधं वापरायचे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पुण्यामध्ये तर एक दंतवैद्य परंपरा आहे. म्हणजे मी माझं सांगण्यापेक्षा अजून एक वेगळं सांगतो की पुण्यामध्ये शेंडेशास्त्रींची एक परंपरा दंतवैद्यकीची, की जे पेनलेस आणि ब्लडलेस दात काढतात, विदाऊट पेन विदाऊट ब्लड दात काढतात आणि फार कमी पैसे घेतात. आयुर्वेदिक डेंटिस्ट्री एक फार मोठं शास्त्र आहे, पण ते जास्त कोणी एक्सप्लोर केलेलं नाही. त्यामुळे असं प्रत्येकाच्या, मी तर म्हणजे एक प्रतिनिधी म्हणून आयुर्वेदाचा कदाचित तिथे बसलो आहे. तुम्ही कोणत्याही प्रॅक्टिस एक 10-12 वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केलेली कोणत्याही वैद्याला तुम्ही जर का तुम्ही विचारता तो नक्की असे 4-5 केसेस सांगेन. पण एक कोणत्याही पेशंटचं डिटेल्स हे डिक्लेअर करायचे नसतात किंवा ओपन नसतात करायचे, त्याची सिक्रेटशी ठेवायची असते, असा आम्हाला नियम आहे. त्यामुळे मी फार डिटेल्स सांगू शकणार नाही तुम्हाला. पण त्वचा विकार, ॲसिडिटीचे आजार, हे काही मल्टिपल स्क्लेरोसिससारखे पेशंट, काही सायकोलॉजिकल डिसिजेस, आणि थोडंसं ढेकणे महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे तो एक दैव व्यापाश्रयाचा जो काय एक अनुभव आहे. माझ्याकडे एक केस होती, एक इंटरेस्टिंग केस होती, की एक 18 वर्षाचा मुलगा रात्री झोपेत चालायला त्याला सुरुवात केली. त्याने झोपेत चालायची सवय लागली आणि एकदा त्याने 3ऱ्या मजल्यावरनं गॅलरीत उडी मारली खाली झोपेत. आणि तो म्हणतो मला कळलं कधी की मला पडताना असं मी पडतो असं वाटलं आणि मी असा हात लावला तर मी तिथं कुठंतरी असं अडकलो आणि वाचलो. त्याला सगळ्या अंगाला खरचटलं गेलेलं होतं. पण ही खूप मोठी गंभीर परिस्थिती होती. आणि त्याच्या वडिलांनी मग दरवाजांना ग्रिल लावून घेतले, तर त्याच्या अंगात अशा स्पेसिफिक डेट्सला अशी शक्ती यायची की ते लोखंडी ग्रिल तो उचकडून काढत. 18 वर्षाचा मुलगा, असा पाप्याचा पितर एवढंच.
तो लोखंडी ग्रिल उचलून काढायचा, 10-10 माणसं त्याला आवरायला लागायची, झोपेत सगळं हे असं. आता याला तुम्ही ट्रीटमेंट आणि सगळ्यांना सोडून दिलेलं आहे. त्याला शॉक ट्रीटमेंट झाली, सगळं झालं. भुसावळच्या एका डॉक्टरांनी माझ्याकडे त्याला पाठवलं आणि मी त्याला म्हणलं की याच्यात तुला 3 उपाय करायला लागतील, 3 प्रकारचे. एक औषधं घ्यायला लागतील, एक काउन्सिलिंग करायला लागेल आणि एक दैवी अपयशाची चिकित्सा करायला लागेल. दैवी अपयशाची चिकित्सा मी करू शकत नाही, मी त्याचा अधिकारी नाही, पण मी तुला योग्य माणसाकडे पाठवतो. मग त्या गुरुजींकडे त्यांना पाठवल्यानंतर त्यांनी सगळं पाहिल्यावरती, आणि माझं एक ऑब्झर्वेशन असं होतं की त्यांच्या घरातल्या प्रत्येक मेल चाइल्डला काही ना काहीतरी सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस होते. म्हणजे त्याचे वडील, त्याचे काका, त्याचा मोठा भाऊ, त्याचा चुलत भाऊ, सगळ्यांना काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होते, बायकांना नव्हते. आणि मग जेव्हा ती पत्रिका पाहिली गेली आणि ते थोडंसं त्यांना ती शक्ती आहे, त्यांच्याकडे असं विचार त्यांनी की त्यांच्या हा जो मुलगा होता याच्या 3 पिढ्या आधी 18व्या-17व्या वर्षीच्या त्यावेळच्या एका मुलाने सुसाईड केलेलं होतं आणि त्याचं श्राद्ध केलेलं नव्हतं, 13वा घातलेला नव्हता. आणि मग त्याचं श्राद्ध करायला लावलं आणि त्याचं श्राद्ध केलं आणि त्यांच्या भुसावळच्या जवळ शेतीत एक जागा होती, त्या जागेमध्ये त्यांनी पूजा केली आणि त्या घरातले जवळजवळ 70% प्रॉब्लेम बंद झाले. माझ्यासाठी चिकित्सक म्हणून एक फार मोठा वेगळा अँगल होता, मी जो कधी एक्सप्लोअर केलेला नव्हता. त्यामुळे मी जेव्हा असे जीर्ण व्याधी येतात ना आता, त्याच्यामध्ये मी एक तो विचार ठेवतो की यांना औषधं द्यायचंच आहे, यांना ही ट्रीटमेंट द्यायची आहे, सगळ्या टेस्ट करायच्या, जे जे आवश्यक आहे ती ट्रीटमेंट त्यांना द्यायची आहे. मग ते ॲलोपॅथी असो, योग असो, निसर्गोपचार असो, ज्याने त्याला बरं वाटेल त्या जोडीला त्याला दैवी अपयशाच्या चिकित्सेचे उपाय करायचेच आहेत आणि ते त्या व्यक्तीकडनं करायचे, ते माझं फील्ड नाही. असे खूप अनुभव वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. एक वेगळा अनुभव सांगतो. एक नर्स माझ्याकडे पेशंट म्हणून यायला लागल्या, रिटायर झालेल्या होत्या. त्यांना 15 ते 20 वर्षापासून सोरायसिस, सगळ्या अंगावरती सोरायसिस होता आणि कुठल्याही औषधाने त्यांना फरक पडला नव्हता. ॲलोपॅथी झालं होतं, सायकॅट्री झाली होती, आयुर्वेद झाला होता, शोधनं झाली होती, सगळं झालं होतं, पण त्यांना बरं वाटत नव्हतं. मी त्यांना 6 महिने ट्रीटमेंट दिली, माझ्या पण औषधाने त्यांना फरक फारसा पडला नाही. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही माझी आता फार औषधं घेऊ नका, कारण मी एवढं खेळत बसत नाही, माझ्याकडनं बरं होत नाही तुमचं, तर तुम्ही माझ्यापेक्षा जे सिनियर डॉक्टर तिथे आहेत तुमच्या एरियात राहणारे आयुर्वेदिक वैद्य नाशिकमध्येच, त्यांच्याकडे तुम्ही ट्रीटमेंटला जा. तर मी म्हटलं पण मी तुम्हाला एक उपाय सांगू का, माझा एक थोडा वेगळा विचार आहे. तर ते म्हणे आम्ही विज्ञानवादी आहोत, आम्ही नास्तिक आहोत, आम्ही हे काय मानत नाही. म्हणजे ठीक आहे. तिच्या नवरात्र अजिबात आहे. त्यानंतर काही एकदा परत त्या आल्या, मग त्या मला म्हटलं काय तुम्ही सांगत होतात. मी म्हटलं तुमची मला फक्त पत्रिका पाहायला देतं का, कारण मला वडिलांनी थोडंफार शिकवलं. पत्रिका पाहिल्यावर कळलं की त्यांची कुंभ रास होती आणि कुंभ राशीला ज्या दिवशी तयार होता त्याच्यानंतर 2 वर्षांनी 7.5 म्हणजे 23 साली सुरू झाली 7.5 कुंभ राशीला. म्हटलं ज्या वेळेला तुम्हाला 7.5 सुरू होईल त्यावेळेला तुम्ही यातनं हळूहळू बऱ्या व्हाल, कारण शनी तुमच्या सगळ्या कर्मांचं परतफेड करून टाकतो असं ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणतात. आणि त्यानंतर आला नाही माझ्याकडे, मी पण हे विषय सगळा विसरून गेलो, कारण मी खूप छोटा वैद्य आहे, त्यामुळे त्यांनी काय मला ठेवावा, मी काय खूप काही मोठं काम केलं असं नाही. पण त्यांचा मला जून 23मध्ये फोन आला. मी म्हटलं आज कसं काय तुम्ही अचानक फोन केला. त्यामुळे तुम्ही मला सांगितलं होतं की 7.5 सुरू झाल्यानंतर मला बरं वाटायला लागेल, तर एप्रिलमध्ये 7.5 सुरू झाली आणि आज 2 महिने झाले माझं 70% सोरायसिस बरा झालेला आहे. औषधं तीच चालू आहेत, काही वेगळं नाही, पण माझं बरं झालं आहे. आणि आत्ता मध्ये पण आला होता फोन की पूर्ण बरं झालेलं आहे. तो शनी फक्त वाईट नाही, तो चांगला पण आहे, तो तुमची उन्नती पण करतो. म्हणजे प्रत्येक कर्माचं फळ द्यायचा एक काळ असतो. त्यांना एवढी वर्ष ते सफर करायचं होतं, त्यांनी ते केलं, सुटल्या त्या. तेव्हा वैद्य म्हणून मला हे कळलं पाहिजे. मी विषय थोडासा अजून परत बदलतो. माझे वडील मला नेहमी म्हणायचे की ज्याला कोणता पेशंट रेफर करायचा हे कळतं तो उत्तम डॉक्टर आहे. मी सगळे पेशंट नाही बरे करू शकत, मी कोणता बरा करू शकतो हे मला माहिती पाहिजे आणि कोणता मला दुसरीकडे पाठवायचं हे मला माहिती पाहिजे. हे ज्याला समजलं ज्या डॉक्टरला, त्याची प्रॅक्टिस चांगली. आणि देवाच्या कृपेने मी जाहीर सांगू इच्छितो की 17 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय, मी एकही रुपया कट प्रॅक्टिसचा पैसा घेतलेला नाही, कधीही नाही घेतलेला, कारण ती विष आहे. आत्ता वाटतं डॉक्टरला की अरे इकडनं कट मिळाला तिकडनं कट मिळाला, पण तो आलेला पैसा तसाच वाईट मार्गाने बाहेर निघणार आहे, तो कधीच डॉक्टर निघू नये, ते विष आहे. मग पूर्वीचे वैद्य पैसे नव्हते घेत. माझा मामा तो पण आयुर्वेदिक वैद्य आहे पुण्याला,
तो रोळी कांचनला प्रॅक्टिस करतो. तो त्याच्याकडे पेशंट असेच सगळे की शेतामध्ये काय भोपळा पिकला तर भोपळा आणून येतात, मेथी पिकली तर मेथी आणून येतात, त्याच्या बदल्यात औषध घेतात. सुविनय दामले नावाची वैद्याचं तुम्ही नाव ऐकलं असेल, कुडाळला प्रॅक्टिस करता. ते वस्तू विनिमयावरती प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली की मी तुम्हाला चिकित्सा देतो, तुमच्याकडे काय वस्तू ती मला तुम्ही द्या. तेव्हा असं सुद्धा आपण ट्राय करू शकतो आणि हे हळूहळू चित्र बदलेल असा मला विश्वास आहे नक्कीच. वैद्यजी, आपण आयुर्वेदाबद्दल खूप अप्रतिम माहिती सांगितली. त्याच जोडीला मला आत्ता असं लक्षात येतं आहे की ज्यांनी याला हातभार लावला, जे प्राचीन काळात जे भारतात महिला आणि पुरुष चिकित्सक होऊन गेले, त्यांच्याबद्दल आपण काही चर्चा केलीच नाही आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? हे नक्कीच एक म्हणजे एका कोणाचं व्यक्तीचं नाव घेतलं तर ते अशक्य आहे, कारण एवढ्या पिढ्यांनी, एवढ्या लोकांनी एवढे वेगवेगळे कामं केलेली आहेत की त्यांची नोंद ठेवणं सुद्धा अवघड आहे एका ठिकाणी. आणि आपल्याला असंच एक साधारण सगळ्यांना वाटत असतं की म्हणजे माझ्याच एका विद्यार्थिनीला प्रश्न पडला होता की सगळे पुरुषच नाव आहेत ऋषींचे, सगळे जे काय आयुर्वेदिक रिसर्च, धन्वंतरी, अश्विनी कुमार, इंद्र वगैरे, एकही स्त्रीचं नाव का बरं नाही. तर त्याच्यावरती मी अभ्यास केला 13 वर्ष आणि मला जे काही संदर्भ मिळाले त्याचं पुस्तक केलं आहे. पण ते परत एक मोठं सत्र होईल, त्याच्यावरती एक वेगळं आपण चर्चासत्र होऊ शकतं. भिषकवर या नावाने ते पुस्तक प्रकाशित झालं आणि त्याच्यात 27 स्त्रिया अशा आहेत प्राचीन काळातल्या, अगदी आत्ताच्या नाही, आत्ता तर खूप स्त्रिया चिकित्सा करतात, पण प्राचीन काळामध्ये म्हणजे पार्वती वगैरे अशा आहे की ज्यांनी सर्जरी केल्या आहेत, मोठे मोठे आजार बरे केले, कुष्ठ बरा केल्याचा संदर्भ आहे अशा, आणि त्यांनी ग्रंथ लिहिल्याचे संदर्भ आहेत. त्यांचे संदर्भ मी ते एकत्र केलेले आहेत. पण ते परत एक मोठा विषय येतो आणि त्यांचे स्थळं, त्यांच्या प्रत्यक्ष जागा आजही आहेत त्या सगळ्यांच्या. तर मला वाटतं मोठा विषय होईल. मग या विषयाला घेऊन आपल्यासोबत अजून एक सत्र करायला आम्हाला खूप आवडेल. नक्कीच पुढचा विषय आपण हा घेऊ शकतो. पुढची मुलाखत आपली या विषयावरती होईल. आणि जाता जाता एक आजच्या काळातला प्रश्न असा मला पडतोय की जे वैद्यकीय शिक्षणाला जातात, ज्यांना MBBS जमत नाही, ते BAMS करायला जातात आणि मग काळांतराने मग ते परत ॲलोपॅथिकला शिफ्ट होतात. तर हे जी बदल आहे मानसिकतेमध्ये, ते आयुर्वेदिककडेच राहण्यासाठी तुमच्याकडून काय टिप्स मिळतील? अगदी सत्य परिस्थिती आहे की MBBSला ॲडमिशन मिळाली नाही म्हणून आयुर्वेदाला, होमिओपॅथीला जाणारे विद्यार्थी असतात आणि ती प्रॅक्टिसही पुढे मग ॲलोपॅथीची कडे त्यांचा झुकाव असतो. तर हे सगळं चित्र बदलायचं असेल तर मला असं वाटतं की शाळेमध्ये थोडंसं आयुर्वेदाचे जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत की त्रिदोष म्हणजे काय, पंचमहाभूत म्हणजे काय, हेतू म्हणजे काय, दिनचर्या कशी असली पाहिजे, प्रत्येक ऋतूमध्ये कसं वागलं पाहिजे, हे अभ्यासक्रमामध्ये आलं पाहिजे. औषधं नका शिकू, कोणत्या आजारावरती कोणतं औषध, हे आयुर्वेद नाही आहे. तर आयुर्वेदाचे जे काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत किंवा त्यांच्या ज्या स्वस्थ रक्षणाच्या पद्धती आहेत त्या शाळेमध्ये शिकवल्या गेल्या पाहिजेत. त्या मुलांना त्यांचा परिचय झाला पाहिजे. हा पहिला टप्पा, म्हणजे त्या मुलांना हा माहिती असेल. आज काय होतं आहे की जो MBBSला जातो आहे व्यक्ती, तो MBBS 12 वर्षाचा अभ्यास करतो आहे, कारण त्याला अगदी शारीरशास्त्राचं ज्ञान पहिलीपासून आलं आणि बायोलॉजी वगैरे जे काही विषय जे म्हणजे मेडिकल फील्डला प्रवेश घ्यायला आवश्यक असे विषय आहेत त्याच्यात सगळं शारीरशास्त्र शिकवलंच जातं. पण आयुर्वेदाला येणारा मुलगा हा 1 दिवसाचा सुद्धा प्री आयुर्वेदिक कोर्स त्याला काही नसतो, तो सगळं नवीन असतं, त्याला सिद्धांत नवीन असतात. त्यामुळे त्यांना हे शाळेत सगळं शिकवलं गेलं पाहिजे. अगदी सुरुवातीला आपण जसं बोललो तसं वेदांग जे काय आहेत त्यांचा थोडा समावेश शाळेमध्ये, महाविद्यालय याच्यामध्ये एक परिचय म्हणून, परिचय ठेवू नका वाटलंच तर, पण समजण्याचं ज्ञान म्हणून त्यांना ते शिकवलं गेलं पाहिजे, म्हणजे त्या मुलांना त्याचा परिचय असेल. आणि ज्यावेळेला तो BAMSला ॲडमिशन घेईल त्यावेळेला त्याने संहितांचा पहिल्यांदा मुळात अभ्यास केला पाहिजे. बेसिक संस्कृतचा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे जो ग्रंथ वाचायला त्यांना मदत करेल. आणि एका चांगल्या चिकित्सकाच्याकडे त्यांनी किमान 6 महिने ते 2 वर्ष त्याच्या हाताखाली काम केलं पाहिजे क्लिनिकमध्ये, तर तो मुलगा नक्की यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक होईल. परत एकदा सांगतो की आयुर्वेदिक औषध देणं म्हणजे सूटशेखर दिला, सीतोपलादी दिलं, तालेसादी दिलं किंवा काय रक्तमोक्षण केलं म्हणजे मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस केली का? नाही. ते तर ॲलोपॅथी डॉक्टर पण देतात ना, आमचे गुगल देतात, अनेक देतात. म्हणजे मला मध्ये फ्रॅक्चर झालं होतं तर ज्या ऑर्थोपेडिककडे होतो त्यांनी मला जे काय औषध दिलं त्याच्यात सगळे आयुर्वेदिकच औषधं होती, फक्त ते टॅबलेट फॉर्ममध्ये दिलेले होते. तर ते द्रव्य, पण त्यांना त्याचं मागचं शास्त्र माहीत नाही आहे की हे औषध काम कसं करतं. तर
शास्त्र समजून व्याधी कुठे झालेला आहे, हेतू काय आहे, कोणता दोष विकृत झालेला आहे, धातू कोणता विकृत झाला आहे, हे सगळं समजून घेऊन मग एक स्पेसिफिक औषध वापरणं ही खरी आयुर्वेदिक चिकित्सा आहे. आणि तसं जर केलं तर नक्की तो यशस्वी होऊ शकतो. आणि थोडंसं परत हाताला गुण यायला त्याच्या घरामध्ये जी काही परंपरा आहे, त्याच्या कुळामध्ये जी काही परंपरा आहे आणि त्याच्या काही साधना त्याच्या आहेत त्या जर त्यांनी केल्या तर त्याच्या हाताला नक्की 100% गुण येईल असा माझा अनुभव पण आहे आणि माझा विश्वास पण आहे. अप्रतिम वैद्यजी, आयुर्वेद या विषयाच्या अगदी खोलवर जाऊन तुम्ही जो कण कण धरला आणि या सत्राला एक रोमांचक असं जे वळण लागलं ते मला प्रचंड आवडलेलं आहे. अजूनही माझ्या अंगावर काटा येतो. तुम्ही जे आयुर्वेद उपचार पद्धती, कर्मसिद्धांत याची जी सांगड घातली ती मला नाही वाटत मी कितीही पाठ्यपुस्तक वाचली असते, आर्टिकल वाचली असती, गुगल केलं असतं, मला नाही वाटत मला काय कोणालाच याची लिंक लागली असती ह्याचं मला शक्यता वाटत नाही. त्यामुळे खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर आलात आणि आम्हाला ही सगळी माहिती दिलीत. आपण पुन्हा नक्कीच भेटणार आहोत. जे प्राचीन भारतातले जे चिकित्सक होते या विषयावरती स्वतंत्र मुलाखत घ्यायला. आणि आपल्या शास्त्रामध्ये जे एक वाक्य आहे, धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलमुत्तमम, याची प्रचिती आज मला आपल्याशी चर्चा करताना आली आणि मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांनासुद्धा याचा अनुभव, याची प्रचिती नक्कीच आली असेल. खूप खूप धन्यवाद. आणि मला या निमित्ताने एवढंच शेवटी सांगायचं आहे, हे सगळं जे काही शास्त्राचं ज्ञान आहे ते काही आमचं कोणाचं नाही, आम्ही त्याला फक्त पुढे त्याचे पाईक आहोत. पण हे ज्यांनी निर्माण केलं त्या सगळ्यांचं मी स्मरण करतो आणि आपण इथे समारोप करू. ब्रह्मदक्षाश्वी देवेश भरद्वाज पुनर्वसु हुताश वेशचरक प्रभृतीभ्यो नमो नमः. धन्यवाद. तर मित्रांनो, आजचं सत्र तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि वैद्यजींनी जी 9 पुस्तकं लिहिलेली आहेत, जे तुम्ही आता स्क्रीनवर बघत असाल, त्याच्या विक्रीची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे. वैद्यजींना भेटायचं असेल तर ते नाशिकमध्ये असतात, तुम्ही खुशाल जाऊन भेटू शकता. पुढच्या कंटेंटसाठी बघत राहा राष्ट्रसेवक. धन्यवाद.